अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा, और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी संतान को पाना है तो पहिले हर माँ को जिजा माँ बनना होगा. जगातलं एकमेव उदाहरण नियोजनाचं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलेलं होतं जन्माला काय यायचं आहे. स्त्री कोण आहे तर माझ्या मते स्त्री ही नवनिर्माते, स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ही आई देत असते. हा 9 महिने एवढा सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा काळ आहे. पूजा पाठ किंवा एखाद्या धार्मिक रिलेटेडच्या गोष्टी केल्या म्हणजे गर्भसंस्कार होतो नाही. मला एकदा असंच एका डॉक्टरांनी विचारलेलं, सर म्हणे तुम्ही असा दावा करता का गर्भसंस्कारानं बाळ हुशार बनवण्याचा? म्हणलं नाही. उत्कृष्ट बौद्धिक क्षमता असतील ना तर स्कूलच कशाला पाहिजे. स्कूलच्या बाहेर उभा राहून सुद्धा इतिहास निर्माण करता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे. ते जन्मजात हुशार आहे म्हणून ते शाळेत जात आहे, म्हणून ते शाळेत प्रोग्रेस करत आहे. आणि ते जन्मजात हुशारच नसेल ना तर शाळासुद्धा तुमच्या बाळाला ॲडमिशन देणार नाही. आता राक्षसाचं बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये आलं, आईनं काय केलं? आईनं वातावरण बदललं. सो आई साधुसंतांच्या आश्रमामध्ये राहिली. 9 महिने ते ध्यानधारणा, स्पिरिच्युअलिटी सगळी बाळाला दिली. आणि त्याचा परिणाम काय झाला? राक्षसाचं बीज असताना सुद्धा बाळ कोण बनलं? तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तुम्ही काय करता? प्लॅन करता. तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्ही काय करता? प्लॅन करता. बट मग स्वतःचं बाळ, तुमच्या प्रेमाचं प्रतीक, त्या बाळासाठी मग आपण प्लॅन का नाही करत? डिलिव्हरीनंतर तुमच्या लक्षात आलं की बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत. किती पैसे देऊन त्या बाळाला फक्त 1 मिनिटासाठी परत युट्रसमध्ये आणला? आजची स्त्री घरी बसत नाही आहे, ती वर्किंग आहे. तर माझं एक महत्त्वाचा सल्ला इथे, जसं चांगल्या गोष्टींचा चांगला परिणाम होतो, अगदी तसंच वाईट गोष्टींचा खूप वाईट देखील परिणाम होतो. नाहीतर एक चूक बाळाला आयुष्यभर सफर करावं लागणार आहे. बाळाला जन्माला घालून पश्चाताप करणारे अनेक पालकं आपण पाहतो, आणि बाळाला जन्माला घालून इतिहासात अजरामर होणारी पालकंसुद्धा आपण पाहिलेले. तुमचा चॉईस आहे, तुमची प्रायोरिटी काय? संतती का संपत्ती? तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुला काय हवं आहे, तुझ्या शरीराला कशाची गरज आहे, मनाला कशाची गरज आहे, हे सगळं जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण तू तुझ्या पलीकडे असलेल्या जगाची काळजी घेण्यात इतकी व्यस्त असतेस की स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळच उरत नाही. म्हणूनच आम्ही घेऊन आलो एक अत्यंत महत्त्वाचा शो, मज्जा वेलनेस, खास तुझ्यासाठी, तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू. मज्जा वेलनेसच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका खास व्यक्तीला भेटणार आहोत, जिने हजारो आईबाबांच्या विचारसरणीत बदल घडवला आहे. आणि त्याचबरोबर प्रेग्नन्सी ही फक्त एक फिजिकल जर्नी नसून मेंटल आणि इमोशनल क्रिएशन प्रोसेस आहे याची जाणीव करून दिली. सो लेट्स वेलकम डॉक्टर विष्णू माने, द फाउंडर ऑफ गर्भसंस्कार चॅलेंज, इंडियाज लीडिंग डिजिटल गर्भसंस्कार प्रोग्राम, स्टार मेंटॉर, माइंड ट्रेनर आणि हजारो कुटुंबाच्या पॉझिटिव्ह पेरेंटिंग जर्नी मागचा चेहरा. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. आजचा विषय माझ्या खूप जवळचा आहे, कारण मी माझ्या आयुष्यात 2दा प्रेग्नन्सी खूप जवळून पाहिली आहे. त्यामुळे पहिला प्रश्न प्रचंड महत्त्वाचा, प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करण्याआधी मानसिकता किंवा मेंटल प्रिपरेशन किती महत्त्वाचं आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मला वाटतं. जसं आपण बलून पाहतो ना, फक्त बलून असून चालत नाही, त्या बलूनमधली एअर तेवढीच महत्त्वाची असते. बरोबर. जेव्हा एअर नसेल तेव्हा त्या बलूनला फार महत्त्व नसतं, कारण जेव्हा एअर भरते त्यावेळेला तो बलून, आपलं वातावरण बदलतं, डेकोरेशन बदलतं. बरोबर. सो त्या एअरला जेवढा इम्पॉर्टंट आहे, भलेही ती दिसत नाही पण त्या बलूनमध्ये असते. मला वाटतं की प्रेग्नन्सीमधली जी मानसिकता आहे, जे प्रिपरेशन आहे पती पत्नी दोघांचं, त्या येणाऱ्या बाळासाठी म्हणून जे काही वैचारिक दृष्टिकोन आहे तो त्या हवेसारखा तेवढाच महत्त्वाचा आहे. जरी तो बाहेर दिसत नसला तर तो आतमध्ये तेवढाच महत्त्वाचा आहे. बापरे, म्हणजे इतका महत्त्वाचा भाग तो खरं तर प्ले करतो. येस. कोणत्याही प्रेग्नन्सीचे प्री प्लॅनिंगच्या वेळेत म्हणजे आपल्याकडे तर इतका आनंद, इतका उत्साह असतो, पण तेव्हापासूनच गर्भसंस्कार सुरू होतात का खऱ्या अर्थाने? हो, गर्भसंस्कारांबद्दल म्हणाल ना तर गर्भसंस्कारांच्या आधी अजून एक टर्मिनॉलॉजी येते आणि ती म्हणजे बीजसंस्कार. पहिले संस्कार येतात ते म्हणजे बीजसंस्कार. आता बीजसंस्कार म्हणजे काय तर कन्सिव्ह करायच्या आधीच पती पत्नींचं डिटॉक्सिफिकेशन,
मग कशाचं? तर फिजिकल डिटॉक्स ॲज वेल ॲज मेंटल डिटॉक्स, ज्याला आपण वैचारिक डिटॉक्स म्हणू. सो मानसिकता दोघांची असली पाहिजे, दोघांची तयारी असली पाहिजे. पण नॉर्मली आत्ताच्या काळात आता एवढे कार्यशाळा होत असतात, लाखो लोकं भेटतात. सो एक गोष्ट लक्षात येते की पती-पत्नींचं दोघांचं त्या बाळाच्या बद्दलचं असणारं मत हे मात्र एकसारखं नसतं. बरेचदा प्रेग्नन्सी बाय चान्स आलेली असते, नॉट बाय चॉईस. आणि मग कन्फ्युजन स्टेटमध्ये ते पुढं कॅरी करायचं, नाही करायचं, काय करायचं, किंवा घरचे मागे लागल्यात, अशा छोट्या छोट्या कारणांसाठी म्हणून कन्सीव्ह केलं जातं. आणि मग तशातून त्या बाळाचं किंवा ती पुढची जर्नी स्टार्ट होते. मला वाटतं की हा दृष्टिकोन पहिला बदलला पाहिजे. बाळ कधीच बाय चान्स नाही, तर ते बाय चॉईस आलं पाहिजे. ओके. आता बाय चॉईस म्हणजे काय? तर मी ते संदर्भ देईन तो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा. सो छत्रपती शिवाजी महाराज कसे आले? बाय चान्स आले का? तर नाही आले, ते बाय चॉईस आले. बाय चॉईस म्हणजे काय? तर शहाजीराजे आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना बाळाला जन्माला घालण्यासाठीचा एक पर्पज मिळाला, एक कारण मिळालं, आणि ते कारण होतं हिंदवी स्वराज्य. आणि तो पर्पज ठेवून या प्रवासाची सुरुवात पती-पत्नींनी केली. बाळ फक्त वंश वाढवायचं आहे म्हणून नाही, किंवा आई पण अनुभवायचं आहे म्हणून नाही, तर एक कारण ठेवून त्या बाळाची सुरुवात होते. तो हा झाला वैचारिक डिटॉक्स. म्हणजे बाळ आणि त्या बाळाबद्दलची क्लॅरिटी कन्सीव्ह करायच्या आधीच मला वाटतं की पती-पत्नींकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या पद्धतीनं नियोजनानं जर का कन्सीव्ह केलं तर येणारं अपत्य, येणारं बाळ हे काहीतरी उत्कृष्ट असेल. मला सांगायलाच खूप आनंद वाटतो, जगातलं एकमेव उदाहरण नियोजनाचं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलेलं होतं जन्माला काय यायचं आहे, जन्माला आल्यानंतर नेमकं काय करायचं आहे, या प्रत्येक गोष्टींची क्लॅरिटी पती-पत्नींना होती, आईवडिलांना होती. आणि एवढं उत्कृष्ट नियोजन करून कोणतीही गोष्ट आपण करू ना, तर ती उत्कृष्टच असते. आणि म्हणून मला वाटतं की पूर्वीच्या काळात 10-12 बालकांना जन्माला घातलं जायचं. आत्ता एक किंवा दुसरं बालक फक्त जन्माला घालतोय. मला वाटतं की त्यावेळेला त्या बाळासाठी म्हणजे पती-पत्नींच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण म्हणेन, म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून ते बाळ येणार आहे. मग त्या बाळासाठी जागरूकपणे, म्हणजे बाय चान्स नाही तर बाय चॉईस, जागरूकपणे प्रेग्नन्सी आधी, कन्सीव्ह करण्याआधी आणि कन्सीव्ह झाल्यानंतर तो फोकस जर का उत्कृष्ट असेल, ती प्रोसेस जर का उत्कृष्ट फॉलो केली गेली, तर येणारं बाळ हे निश्चितच खूप काही वेगळं असू शकतं. आणि म्हणून कन्सीव्ह झाल्यानंतर किंवा बाळ झाल्यानंतर नाही, तर बाळ व्हायच्या आधीच हा विषय प्रत्येक पती-पत्नींनी गांभीर्याने आधी जाणला पाहिजे. आणि जर मला वाटलं तो जाणला तर येणारे जे रिझल्ट्स आहेत ते निश्चितच खूप वेगळे असणार आहेत. वा वा वा, म्हणजे पॉडकास्टच्या सुरुवातीलाच माझ्या अंगावर अगदी काटा आला. खूप सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. नक्कीच प्लॅन प्रेग्नन्सी खूप महत्त्वाची आहे सगळ्याच गोष्टींच्या दृष्टीने. पण जर अनप्लॅन प्रेग्नन्सी असेल तर गर्भसंस्काराचे परिणाम कमी होतात का? नाही, अनप्लॅन्ड आता प्रॉब्लेम काय आहे की लाखो लोक अटेंड करतात, जेव्हा लक्षात येतं की अरे यार हे सुरुवातीपासूनच करायला पाहिजे. अनप्लॅन्ड असू दे, काही हरकत नाही, कन्सीव्ह झाला आहे, पण कन्सीव्ह झाल्यानंतर गर्भसंस्कार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे किती महत्त्वाचं आहे एका उदाहरणातनं मी समजून देईन. तुम्ही जसं की आपण 10वीला जातो, बोर्डाची पहिली एक्झाम म्हणून आपण प्रिपरेशन करतो, बरोबर? सो 10वीच्या एक्झामला तुम्ही अभ्यास करून गेलात तर येणारे रिझल्ट्स काय असतील? खूपच चांगलं आहे. आणि अभ्यास न करता गेलात तर खूप कमी मार्क्स मिळणार. सो अभ्यास करून जर का परीक्षेला गेलात तर येणारे रिझल्ट्स हे उत्कृष्टच असणार आहेत, हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही आहे. आणि अभ्यास न करता गेला तर रिझल्ट्स काय असणार आहेत हे आपल्याला माहिती आहे. सो सिमिलरली ही तशीच एक परीक्षा आहे निसर्गाने दिलेली. सो इथे तुम्ही प्रिपरेशन करून त्या 9 महिन्यांमध्ये जेव्हा पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण बाळ, फिजिकल बॉडी ॲज वेल ॲज इंटरनल ते व्यक्तिमत्व बनतं आहे, त्यावेळेला जर का तिथे फोकस केला, म्हणजेच अभ्यास केला, प्रयास घेतला, फोकस केला, तर येणारं बाळ, येणारे रिझल्ट्स हे खूप वेगळे असतात. ओके. सो म्हणून हा 9 महिने एवढा सुंदर आणि अतिशय महत्त्वाचा काळ आहे. कारण जन्मानंतरचं व्यक्तिमत्व हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये डिझाईन केलं जातं. आणि आई कोण आहे? आई इथे डिझायनर आहे. ती स्वतःच्या कल्पनांमधून, स्वतःच्या कृतींमधून, स्वतःच्या विचारांमधून स्वतःच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला डेव्हलप करत असते.
हम्म. आणि म्हणून जेव्हा पतीकडून बीज येतो हम्म. तो बीज स्त्रीगर्भामध्ये येतो. हम्म. स्त्रीगर्भामध्ये जेव्हा बीज येतो तो बीज प्लासेंटाला जोडला जातो, तो रुजतो तिथे 9 महिने स्थिरावतो. सो पित्याकडून आलेल्या त्या बीजाला स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीचं वरदान ही आई देत असते. सो स्त्रीकडं खूप स्पेशल काम आहे निसर्गानं. स्त्रीला वेगळं बनवलं आहे. स्त्री कोण आहे तर माझ्या मते स्त्री ही नवनिर्माते. ती जर तिनं ठरवलं तर ती जग बदलू शकते. कारण येणारं बाळ, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, संस्कारांचं जी शिदोरी घेऊन येणार आहे ती त्या आईकडूनच घेऊन येणार आहे. आणि ती आई त्या 9 महिन्यांमध्ये त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला त्या ग्रास्पिंग कपॅसिटीज, ते संस्कार, तो स्वभाव, ते स्वरूप देण्याचं काम करत असते. सो एवढं मौल्यवान काम एका स्त्रीकडे सोपवलेलं आहे. पित्याला नाही दिलेलं. पिता फक्त बीज देण्याचं काम करतो. सो जसं कुंभार काय करतो, मातीचा गोळा त्याच्या चाकावरती असतो. त्या चिखलातून काय निर्माण करायचं हे त्या कुंभाराच्या कल्पकतेवरती ठरतं, बरोबर. आणि म्हणूनच मी म्हणतो की एक कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन ज्या साईजचं, ज्या शेपचं, ज्या गुणांचं, ज्या क्वालिटीचं, ज्या कपॅसिटीचं भांडं बनवतो, अगदी तसंच एक माता म्हणजे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि एक माता पोटच्या गोळ्याला आकार देत असते. सो एवढे महत्त्वाचे हे गर्भसंस्कार आहेत. सो तुम्ही कन्सिव्ह करण्याआधी जरी प्लॅन केला नसलात तरीसुद्धा या 9 महिन्यांना मात्र तुम्ही मिस करता कामा नये. हे 9 महिने त्याहूनही अधिक इम्पॉर्टंट आहेत, कारण ते बीज आलेलं आहे आणि त्या बीजाला 9 महिन्यांमध्ये त्या आयुष्यभराची शिदोरी म्हणून ती आई ह्या सगळ्या गोष्टी देत असते. आणि म्हणून त्या प्रोसेसला, म्हणजे ही प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहे. मला नेहमी गोष्ट अशी लक्षात येते, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तुम्ही काय करता, प्लॅन करता. तुम्हाला घर घ्यायचं आहे, तुम्ही काय करता, प्लॅन करता. सो जी गाडी, जे घर, एक नाही तर 10 पण घेऊ शकाल तुम्ही. आणि ते टेम्पररी आहे मी म्हणेन, जे की आयुष्यभर नाही आहे. घरात तुम्ही आज घेतलं उद्या पाडाल, नवीन भिंत बांधाल, दॅट इज. बट त्या गोष्टींसाठी तुम्ही नियोजन करता, बरोबर. बट मग स्वतःचं बाळ, तुमच्या प्रेमाचं प्रतीक, जे की येणाऱ्या भारताचं भवितव्य, एक पिढी बनणार आहे, त्या बाळासाठी मग आपण प्लॅन का नाही करत? अगदी बरोबर. आम्ही इतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्लॅन करतो. मग अशा त्या जिवंत व्यक्तिमत्वाला आणत असताना आजच्या पतीपत्नींनी प्लॅन करायला नको का? तर ते करायलाच हवं. आणि प्लॅन केलं तर कोणतीही गोष्ट चांगलीच होणार आहे. विना नियोजन नेहमी काही ना काहीतरी गडबड होत असते ना. पण नियोजन केलं तर रिझल्ट हे उत्कृष्टच असणार आहेत. आणि म्हणून हा नियोजनाचा भाग जो आहे तो अधिक केला पाहिजे. प्रेग्नन्सीमधले त्या 9 महिन्यांमधली प्रोसेस सुरू असताना, पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण व्यक्तिमत्व बनत असताना ते 9 महिने त्या डिझायनरनं त्या बाळासाठी दिले पाहिजे. अगदी छानच. म्हणजे खूपच उदाहरणासहित तुम्ही इतकं सुंदर समजवलं आहे. पण या 9 महिन्यांमध्ये काही एक डार्क साईडसुद्धा असते, जसं की आईचं सतत फोनवर असणं, सोशल मीडिया, मोबाईल, स्क्रीन टाईम, ह्याचा गर्भावर काही परिणाम होतो का? निश्चित होतो. आज सायन्सनं प्रूव्ह केलेलं आहे. बाळ म्हणजे कोण आहे? स्त्रीगर्भामध्ये जेव्हा हे बीज जोडलं गेलेलं आहे, ते बाळ आहे, त्यावेळेला बाळ म्हणजे कोणतं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाही आहे. ते त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. जसं हा हात माझ्या शरीराचा हिस्सा आहे. मी जर आर्टिस्ट आहे, माझा आज मूड नाही आहे, तर माझा हात काम नाही करणार आहे. बरोबर. सो माझ्या मूडचा, माझ्या इमोशनचा माझ्या हातावरती परिणाम होतोय. अगदी तसंच जेव्हा नाळ जोडलेलं आहे त्यावेळेला ते बाळ कोण आहे? त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे. आईचाच मूड नाही आहे, आईचाच काहीतरी आज निगेटिव्ह मूड आहे, आईचाच जर का आज पॉझिटिव्ह मूड आहे, आईचाच जर का आज डिप्रेस्ड मूड आहे, तर या प्रत्येक मूडचा, प्रत्येक इमोशनचा त्या गर्भातल्या जोडलेल्या बाळावरती डायरेक्टली परिणाम होत असतो. आणि त्यामुळे हा परिणाम डायरेक्ट होत असल्यामुळे इथे नेमकं काय करायचं, म्हणजे इथल्या प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू आहे. आई त्या 9 महिन्यांमध्ये काय करते, काय पाहते, काय ऐकते, काय वाचते, कशा प्रकारच्या वातावरणामध्ये राहते, कशा प्रकारचा कॉन्टेंट कन्झ्युम करते, इट इम्पॅक्ट्स अ लॉट. ओके. आणि खूप त्याचा परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती झालेला बघायला मिळतो. मी एक इथे उदाहरण देईन, कारण गर्भसंस्कार वगैरे म्हटलं की काही लोकांना वाटतं की मग आता बाळ यायचं आहे तोपर्यंतच त्याच्यावरती लादायला सुरुवात का, आत्तापासूनच एज्युकेशन सुरू का? मला त्याच्यावरती सांगायचं आहे, खूप छान गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे काय की बरेचदा बाळ आल्यानंतर अनेक लोकांचं असतं की बाळ आलं ना मग त्याच्या काही आवडीनिवडी आहेत ना ते ठरवू आणि त्या आवडीनिवडी बघून आम्ही त्याला सपोर्ट करू. बरोबर. सो मुळात हे आवडीनिवडी कधी बनतात माहिती आहे? गर्भात असताना आईच्या ज्या आवडीनिवडी आहेत, आईच्या ज्या सवयी आहेत तशाच त्या आवडीनिवडी बनणार आहेत.
आणि तसंच मग त्याचं करिअर किंवा तिचं करिअर त्या बाळाचं घडणार आहे. सो बाळ आल्यानंतर बाळाचे जे काही आवडीनिवडी असतील त्यानुसार तुम्ही जे करिअर निवडायचा प्रयत्न करता किंवा त्यानंतर आम्ही निवडू म्हणताना, तर त्या आवडीनिवडी गर्भात असताना आईच्या आवडीनिवडीप्रमाणे निर्माण होत आहेत. आई त्या 9 ओके. महिन्यांमध्ये काय करते तशाच त्या बाळाच्या आवडीनिवडी बनणार आहेत. सो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी काय केलं, हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला. 9 महिने त्या आवडीनिवडी म्हणजे त्याच गोष्टी केल्या, त्याच गोष्टी अनुभवल्या, त्याच गोष्टी वाचल्या, विचार त्याच करत राहिल्या. प्रकारचा विचार केला, त्याच प्रकारच्या भावना ठेवल्या. तेच गुण किंवा तोच पर्पज बाळाचा सुद्धा बनला. म्हणजे जन्माला आल्यानंतर बाळाच्या काही वेगळ्या आवडीनिवडी नव्हत्या. कारण इथे तुम्ही जे काही आकार फ्लेवर कोण ॲड करताय, तुम्हीच करताय. आणि जो फ्लेवर आहे तो जन्मानंतर तोच असणार आहे. मग इकडे दुर्लक्ष केलं तर तो जो काय बनेल बाय चान्स, म्हणजे जो काय त्या बाळाच्या आवडीनिवडी असतील, मग त्यानंतर तुम्ही सपोर्ट. सो त्यानंतर करण्यापेक्षा तो आत्तापासूनच उत्कृष्ट बनावा, यासाठी म्हणून हे गर्भसंस्कार, यासाठी म्हणून हे 9 महिने इन्व्हेस्ट करणं महत्त्वाचं आहे. वा वा वा, खरंच म्हणजे अगदी कन्सीव्ह व्हायच्या आधीपासून या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. हे Yes. आपल्या मैत्रिणींनाच कळेल, त्यामुळे मला वाटतं त्यांना खूप प्रोत्साहन मिळेल ओव्हरऑल प्लॅनिंग करताना. नक्कीच. पण एक अजून एक गोष्ट जी खूप रिलेट केली जाते आता स्त्रियांना, ती म्हणजे एन्झायटी आणि डिप्रेशन, जे या प्रेग्नन्सीमध्ये बायका अनुभवतात, बरोबर. त्याचा कसा परिणाम होतो गर्भावर? काही रिसर्चर्स असे सांगतात, काय असतं की जसं मी म्हटलं ना की नाळ जोडलेले आहे. सो त्या बाळाला जे काही पोषक तत्व मिळतात किंवा जे काही मिळतं त्या नाळेच्या माध्यमातून मिळत बरोबर. असतं. सो जेव्हा डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस अशा काही गोष्टी निर्माण होतात, तर त्यावेळेला कॉर्टिसोल नावाचं जे हार्मोन क्रिएट होतं, जे की हानिकारक आहे. सो जेव्हा अशा प्रकारचे निगेटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात तेव्हा बॉडी रिट्रॅक्ट करते, म्हणजे ती आकुंचित होते, ती ओके. म्हणजे संरक्षणाच्या त्या ह्याच्यामध्ये जाते. आणि तशा वेळेला काय होतं, तशा वेळेला जे काही न्यूट्रिएंट्स किंवा ज्या काही सप्लाय त्या नाळेच्या माध्यमातून बाळाला होत आहेत ते थांबले जातात. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, तर बाळाच्या शारीरिक ॲज वेल ॲज बौद्धिक विकासावरती त्याचा म्हणजे परिणाम ओके, झालेला ओके, आपल्याला ओके. बघायला मिळतो. सो तो कॉर्टिसोल नाही बनला पाहिजे. हॅपी हॉर्मोन्स जेवढे तुमचे बनतील तेवढं मुक्तपणे त्या बाळाला वाढायला, त्या बाळाला ग्रो व्हायला, त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड व्हायला स्टार्ट होतात. नाहीतर मग तो रक्तप्रवाह कमी झाला की ऑटोमॅटिकली बाळाची वाढ खुंटते आणि मग परिणामी मिसकॅरेजेस किंवा जे आज म्हणतो की ऑटिझम, गतिमंद, मतिमंद अशा प्रकारचं जे काही सॉफ्टवेअरमध्ये बाळाच्या झालेले परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून स्ट्रेस हा फॅक्टर नाहीच पाहिजे. मुळात गर्भसंस्कारची डेफिनेशन मी जी काही सांगत आलेलो आहे ती डेफिनेशन काय, गर्भसंस्कार म्हणजे अनेक लोकांना आपल्याकडे वाटतं की ती धार्मिक विधी आहे. हिंदू धर्मामध्ये सांगितलं म्हणजे पूजा पाठ आणि काही गोष्टी केल्या म्हणजे गर्भसंस्कार होतो, किंवा एखाद्या धार्मिक रिलेटेडच्या गोष्टी केल्या म्हणजे गर्भसंस्कार होतो. नाही, धर्मावाईज जर असतं तर आईच्या गर्भात बाळ बनण्याची जी प्रोसेस आहे ती मुस्लिम धर्मामध्ये वेगळी असती, हिंदू धर्मामध्ये वेगळी असती, अजून वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगळी असती. तशी आहे का, तर ती नाही आहे. धर्म कोणताही असो, बाळ बनण्याची प्रोसेस कुठेही वेगळी नाही आहे. बरोबर. आणि त्यामुळे गर्भसंस्कारांच्या या विधीला कोणत्याही जातीधर्मामध्ये बांधता येत नाहीत. तर सायंटिफिकदृष्ट्या जर सांगायचं झालं तर गर्भसंस्कार म्हणजे त्या प्रत्येक गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. ओ. म्हणजे या सगळ्या काय आहेत, या भावना आहेत. हम्म. आज एपिजेनेटिक्स सारखा टॉपिक समोर येतो. एपिजेनेटिक्स म्हणजे काय, की DNA सुद्धा परिवर्तन होतं. कशामुळे, तर वातावरणामुळे. आज रिसर्चेस असे सांगतात, पूर्वीच्या काळी असं म्हटलं जातं की आई बाबा हुशार आहेत ना म्हणजे बाळ हुशारच असणार, किंवा एखादं हुशार बाळ पाहिलं की वाटतं की आई बाबा खूप हुशार असतील. पण हे मिथ आहे. त्याचा आईबाबा हुशार असण्याचा आणि बाळ हुशार असण्याचा काही संबंध नाही. मग बाळाकडे हुशारी कशामुळे येते, तर मुळात रिसर्चेस असे सांगतात की आईबाबांचा दोघांचा मिळून फक्त 34%च DNA त्या बौद्धिक क्षमतांसाठी कारणीभूत आहे. रिमेनिंग 66% हे कुठून येतं, तर त्या 9 महिन्यांमध्ये आईला मिळालेल्या वातावरणामधून. सो आईच्या इमोशन्स कशा होत्या त्या 9 महिन्यांमध्ये, त्याच्यातून येतोय. मग इथे जर का आमची आजची गर्भवती महिला, जिला माहितीच नाही की 9 महिन्यांमध्ये नेमकं मी काय घडवतोय, माझ्या भावनांचा काय कारण आई असते, आई बाळासाठी काहीही करायला तयार असते. मुळात आजच्या होत असणाऱ्या आईला माहितीच नाही की माझं कॉन्ट्रीब्युशन माझ्या बाळाच्या हुशारीसाठी, माझ्या बाळाच्या भवितव्यासाठी किती आहे. हे जर आईला माहितीच नसेल तर अनावधानानं जे काही आज घडतंय रिझल्ट्स येतात, बाळ हे होणारच आहे.
बट ते कसं होणार आहे? अनावधानानं होणार आहे. येस. जे गुण, ज्या क्वालिटीज, ज्या कपॅसिटीज, ज्या बौद्धिक क्षमता बाळाच्या असायला पाहिजेत त्या होणारच नाही आहेत. जे होईल ते जे आई जशी राहील तसेच होणार आहे. पण आईनं त्या पित्यानं या 9 महिन्यांमध्ये जर का प्रॉपर फोकस केला, वेगवेगळ्या त्या ब्रेनची डेव्हलपमेंट आतमध्ये होत आहे, त्या ब्रेनसाठी ज्या काही ॲक्टिव्हिटी केल्या, अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या जर का ती करत राहिली, स्वतःला पॉझिटिव्हिटी ती देत राहिली, तर येणारे रिझल्ट्स हे खूप उत्कृष्ट असतात. वा वा वा. म्हणजे आईने स्वतःवरती ती जितकी मेहनत घेईल तेच खरं तर गर्भसंस्कार आहेत. Exactly. स्वतःवरच ती संस्कार Exactly. करत असते आणि ते खूप खूप चांगला मुद्दा मांडला तिथे, की खरं तर गर्भसंस्कार म्हणजे बाळ हुशार बनवण्याची प्रोसेस नाही आहे. बाळ हुशार बनणार आहे, बाळ हे बाय प्रॉडक्ट आहे. मुळात त्या 9 महिन्यांमध्ये आई हुशार राहिली, आई हो. ॲक्टिव्ह राहिली, आई प्रसन्न राहिली. मला एकदा असंच एका डॉक्टरांनी विचारलेलं, सर म्हणे तुम्ही असा दावा करता का की गर्भसंस्कार केले म्हणजे गर्भसंस्कारानं बाळ हुशार बनवण्याचा? म्हणलं नाही. मी बाळ हुशार होण्याची गोष्टच नाही करत आहे. मी आई हुशार होण्याची गोष्ट करतोय. आई या 9 महिन्यांमध्ये जर का हॅपी राहिली तर डेफिनेटली येणारं बाळ हे हॅपीच येणार आहे. आई जर का इथे स्ट्रेस फ्री राहिली तर येणारं बाळ हे खूप उत्कृष्टच येणार आहे. मी आईला आनंदित बनवण्याचा विचार करतो. वा. सो ही प्रोसेस डायरेक्टली बाळावरती नाही आहे, इनडायरेक्टली बाळावरती आहे. आपण आईला आनंदित बनवलं, आईला हॅपी ॲक्टिव्ह बनवलं, आईला एनर्जीज दिल्या, आईला पॉझिटिव्हिटी दिली, तर डेफिनेटली येणाऱ्या बाळाकडे ते ऑटोमॅटिकली वा. जाणार आहे. कमाल कमाल. आता हे आईबद्दल झालं. आता आई पूर्ण प्रयत्न करत असते कायम, की आपल्या गर्भातलं बाळ छान त्याला प्रोटेक्शन मिळावं, त्याला आनंद मिळावा. पण कधी-कधी घरांमध्ये पॉसिबल नसतं. भांडण, तंटे, स्ट्रेस हा बाहेर सतत एक चालू असतो. आई जे फील करते ते ऑफकोर्स बाळापर्यंत पोहोचते. तिने किती प्रयत्न केला प्रसन्न राहण्याचा, तरी हे बाह्य वातावरण जे आहे, त्याचा कितपत परिणाम पोहोचत असतो बाळापर्यंत? नक्की, खूप चांगला प्रश्न आहे. पण मी 2 गोष्टी इथे आधी सांगेन. हं. ज्या कोणी आता गर्भवती महिला जर का कोणी ऐकत असतील, तर मला विचारायचं आहे, की 9 महिन्यांमध्ये तुमच्याकडून काय घडलं जातं, म्हणजे काय बनवलं जातं, याचा अवेअरनेस मुळात पहिला गर्भवती महिलांना असतो का? की 9 महिन्यांमध्ये मी डिझायनर म्हणून काम करते, हे कितपत महिलांना माहिती आहे? मला वाटतं जर तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती असेल, तर कमेंटमध्ये जरूर कळवा. कारण हा पहिला नवीन दृष्टिकोन आहे, तुमचा इथे दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि सेकंड अच्छा. थिंग, की जे तुम्ही आता प्रश्न केलात, की घरातलं वातावरण सपोर्टिव्ह नसतं. अगदी बरोबर आहे, कारण महाराष्ट्रामध्ये ती प्रथा नाही आहे. मोस्टली सासू-सुनेची भांडणं तरी आपण म्हणजे घरोघरी पाहत असतो, किंवा हजबंडकडून बरेचदा तशा प्रकारचा सपोर्ट नसतो. आणि मग त्या वादविवादामध्ये जो काही तणाव निर्माण होतो, तर त्या स्त्रीला सफर करावं लागतं. पहिली गोष्ट, प्रेग्नन्सीमध्ये जे की एक्सटर्नल पार्ट पित्याकडून आलेलं आहे, म्हणजे बीज आलेलं आहे, तो बॉडीमध्ये अडॉप्ट झाला की आतमधले भरपूर सारे चेंजेस होतात, ज्याला आपण हार्मोनल चेंजेस म्हणतो. आणि त्या हार्मोन्सच्या चेंजेसमुळे आईला खूप सफर करावं लागतं. तिचे मूड स्विंग्स होणं, स्ट्रेस, एन्झायटी, या प्रकारे या गोष्टी वाढायला लागतात. आणि त्या वाढत असताना जर का वातावरण पोषक नसेल, बाहेरचं एन्व्हायरमेंट ठीक नसेल, तर त्या अजून ट्रिगर होतात. आणि मग त्या ट्रिगर व्हायला लागल्या तर बिचारी त्या आईला सफर करावं लागतं, आणि आईसोबत इनडायरेक्टली त्या बाळाला सुद्धा सफर करावं लागतं. सो मला एक गोष्ट इथे सांगायची आहे, जर मेल पार्टनर्स जर ऐकत असतील तर मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे, की इथे पित्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि पित्याचे 2 रोल आहेत तसे. पहिला रोल म्हणजे डायरेक्ट रोल आहे, तो बीज देण्याचा रोल. बरोबर. सो बीज देत असताना बीजसंस्कारांच्या माध्यमातून चांगलं बीज देणं, जाणारं बीज आहे तो उत्कृष्टच गेला पाहिजे, जेणेकरून तो रुजेल आणि तो वाढेल. कारण तो रुजलाच नाही तर मिसकॅरेजेस, अबॉर्शन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींना त्या स्त्रीला सफर करावं लागतं. सो बीज चांगलं असलं पाहिजे, हा पहिला रोल आहे. त्यासाठी आधीच सर्वसाधारण 90 दिवस मिनिमम कन्सीव्ह करायच्या आधी पित्यानं इव्हन पत्नीनं दोघांनी काही हेल्दी प्रॅक्टिसेस फॉलो केल्या पाहिजेत. सो बीज देण्याचा रोल असल्यामुळे पित्याचा तिथे पहिला रोल आला. आणि सेकंड रोल तो म्हणजे स्त्रीला वातावरण देण्याचा रोल. सो एन्व्हायरमेंट, घरामध्ये त्या स्त्रीला आपण कसं एन्व्हायरमेंट देतोय. कन्सीव्ह झाल्यानंतर फक्त गुड न्यूज मिळाली, घरात फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स देऊन चालणार नाही आहे. फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स त्या बाळाच्या फिजिकल डेव्हलपमेंटला मदत करतील, पण बाळाची मानसिकता जे काही आतमध्ये डेव्हलप होत्या, बाळाच्या भावना ज्या काही डेव्हलप होत आहेत, बाळाच्या बौद्धिक क्षमता ज्या डेव्हलप होत आहेत, त्या सगळ्याला कोण जबाबदार आहे? त्या सगळ्याला जबाबदार आहे ते वातावरण. जसं मी मगाशी रिसर्च सांगितलं, 66% त्या वातावरणातून येते. मग ते वातावरण त्या पतीनं पत्नीला दिलं पाहिजे, ती पॉझिटिव्हिटी दिली पाहिजे.
सो हे मान्य केलं पाहिजे की ती जर का चिडचिड करते किंवा काही गोष्टी तिच्या होत असतील तर ती मुद्दामून नाही करत आहे. तिच्या आतमध्ये झालेल्या या चेंजेसमुळे, हार्मोन्समुळे तिचं सफरिंग होणार आहे. पण त्या सफरिंगमध्ये सुद्धा तिला पॉझिटिव्हिटी कशी देता येईल, तिला आनंद कसा देता येईल, तिला कन्सिस्टन्सी कशी देता येईल, तिला पॉझिटिव्ह एनर्जी कशी देता येईल, या प्रत्येक गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनं थोडंसं तिला ती एनर्जी देण्याचं काम वातावरणातनं केलं पाहिजे. याचबरोबर हे वातावरण फक्त पतीकडूनच येतं का, तर नाही. एन्व्हायरमेंट म्हणजे घरात असणारे प्रत्येक व्यक्ती, सासू सासरे असतील. सो पूर्वीच्या काळी काय व्हायचं की सासू सासऱ्यांच्या माध्यमातून कुठे टॉन्टिंग झालं, काय झालं तर ही अजून ट्रिगर होणार आहे. सो सासू सासऱ्यांना काय वाटत असतं की आमच्या वंशाचा दिवा येणार आहे. सो तुमच्या वंशाचा दिवा जर का चांगला यायचा असेल, हुशार बुद्धिमान जो की तुमच्या वंशाचं नाव वाढवेल, तर मला वाटतं की तुमच्या सुनेला तुम्हाला इथे एनर्जी, पॉझिटिव्हिटी देणं, भलेही काही गोष्टी असतील तर त्या सगळ्या इग्नोर करून हे 9 महिने सेलिब्रेट केले गेले पाहिजे. घरातलं वातावरण हे दिवाळीसारखं आनंद देणारं, आल्हाददायक, प्रसन्न, ऊर्जा देणारं असं असलं पाहिजे. आणि याहूनही पुढचं वातावरण कुठे आजची स्त्री घरी बसत नाही आहे, ती वर्किंग आहे. बरोबर. जर वर्किंग असेल तर माझा एक महत्त्वाचा सल्ला इथे की वर्किंग गर्भवती महिला जर असतील तर त्यांना वातावरण खूप चांगलं पाहिजे. आज आपण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पाहतो की तिथेही स्ट्रेस प्रचंड असतो. आज रात्रपाळी असेल, दिवसपाळी असेल, या सगळ्यांमध्ये रात्रंदिवस महिलासुद्धा आज काम करत आहेत. आणि तिथे जर का प्रेशर निर्माण करणारं, स्ट्रेस निर्माण करणारं, त्या जॉबचा, कामाचा, तिथल्या बॉसचा, तिथल्या एन्व्हायरमेंटचा, तिथल्या कलिगचा तुमच्यावरती जर प्रेशर होत असेल, त्याचा जर स्ट्रेस तुम्हाला निर्माण होत असेल, तर हे वातावरण अतिशय हानिकारक आहे त्या बाळासाठी. मग अशा वेळेला मला वाटतं की मॅटर्निटीचा लीव्ह अर्ली करायला पाहिजे. म्हणजे मॅटर्निटी लीव्हचा इस्तेमाल इथे आधी केला गेला पाहिजे. आणि तिथलं वातावरणसुद्धा कॉर्पोरेटमध्ये, जसं इस्रायलबद्दल आम्ही स्टडी केला, सो इस्रायलमध्ये काय केलं जातं, इस्रायलमध्ये आज जर पाहिलं तर भारताच्या तुलनेत खूप छोटासा देश आहे तो. पण इस्रायलमधल्या बौद्धिक क्षमतांमुळे इस्रायल आज जगाच्या पाठीवरती खूप मोठ्या म्हणजे लेवलला पोहोचलेलं आहे. याचं कारण तिथले डॉक्टर स्टीफन रिप यांचा एक रिसर्च आहे. त्या रिसर्चमधून सांगितलं गेलं की इस्रायल आज बौद्धिक क्षमताने एवढ्या हाय उंचीवरती का आहे. त्याचं कारण कारण तिथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. आता हा प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय, तर आपल्या भाषेत ती गर्भसंस्कार करते. तिथे त्या प्रत्येक गर्भवती महिलेला पूर्णपणे पॉझिटिव्हिटी दिली जाते. सो आपल्याकडे सुद्धा जर एखादी महिला कॉर्पोरेटमध्ये काम करते तर मला वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये मॅटर्निटी लीव्ह देण्यापेक्षा त्या कॉर्पोरेटमध्ये जर का तिला चांगलं हेल्दी एन्व्हायरमेंट दिलं, तिच्यासाठी वेगळी केबिन आहे, छान मस्त काही फोटोग्राफ्स लावलेले आहेत, सकाळी तिच्या डेकवरती फ्लॉवर्स आणून ठेवलेले आहेत, येणा जाणारा प्रत्येकजण तिला ॲप्रिशिएट करतो आहे, काहीतरी मंदसं छानसं म्युझिक लावलेलं आहे आणि अशा त्या छान वातावरणामध्ये ती काम करते. सो त्याचा एवढा सुंदर परिणाम होणार आहे त्या बाळावरती. सो मला वाटतं की ते कॉर्पोरेट बाहेर समाजामधून सुद्धा या गर्भवती महिलेला या पद्धतीनं एनर्जी देण्याचं काम झालं पाहिजे. कोणतीही गर्भवती महिला असेल, ती बसस्टॉपवरती जरी असेल तर तिला येणाऱ्यानं कॉम्प्लिमेंट केल्या पाहिजे, तिला आनंद दिला पाहिजे, तिला उत्साह दिला पाहिजे, तिला एनर्जी दिली पाहिजे. या पद्धतीचं वातावरण जेव्हा सोसायटीमध्ये निर्माण होईल तेव्हा मला वाटतं की घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखी उत्कृष्ट अपत्य जन्म घेतील. ते हुशार आणि बुद्धिमान बाळ आपल्याकडे सुद्धा जन्माला यायला लागतील. वा वा वा. मला तर विचारानेच खूप आनंद झाला की इतकं छान वातावरण जर त्या स्त्रीला मिळणार असेल तर प्लीज प्रत्येकजण जे ऐकत असतील तुमच्या ऑफिसेसमध्ये वगैरे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करा गर्भवती महिलांसाठी. सर, कॉर्पोरेट विमेनचा तुम्ही खूप उत्कृष्ट मुद्दा इथे काढला आहे. या बिझी शेड्यूलमध्ये ओव्हरऑल घरातल्या वातावरणामध्ये किंवा कामावर पोचायचे, काम करायचे आणि मग घरी यायचे, जरी ती कामावर खूप आनंदी असली तरी कधी कधी गर्भसंस्कार करायला वेळ मिळत नसेल आणि गर्भसंस्कार होऊ नाही शकले तर काही नुकसान होतं का? खूप नुकसान होतं जे की परत भरून काढता येत नाही. आणि म्हणून म्हणजे मी उदाहरण नेहमी देत असतो की आपण एखादं म्हणजे एखादा मातीचा आपला चहाचा, कॉफीचा मग पाहिला आपण. सो तो मग बनवत असताना त्या कुंभाराकडे जर गेलो तर आपल्याला त्या मगला ज्या साईजचा हवा आहे, म्हणजे मला तो 50 लिटरचा हवा आहे तर 50 लिटरचा पण बनवता येईल, बरोबर ना. सो त्याच्या कपॅसिटीज पाहिजे तेवढ्या वाढवता येतील. पण तो मग एकदा का कुंभारानं, ते मातीचं भांडं एकदा का कुंभारानं भाजलं की पुन्हा त्याच्या बायबर्थ कपॅसिटीमध्ये बदल घडवता येतो का? नाही घडवता येत. तो एकदा अर्धा लिटरचा बनला की तो अर्धाच लिटरचा बनला, त्याची कपॅसिटी परत वाढवता येत नाही. अगदी तसंच
अगदी तसंच मी पाण्याच्या बॉटलचं उदाहरण देईन की 200 ml ची पाण्याची बॉटल आहे. आता 200 ml बनली की ह्याचा वापर केला जाणार आहे. किती वापर होईल, किती कपॅसिटी आहे 200 ml, ती 200 ml ची कपॅसिटी पूर्ण वापरली जाणार आहे. बरोबर. पण जर प्रोसेसमध्ये असताना तो बनत असताना जर का कोणी सांगितलं असतं यार 200 ml नाही मला 2000 ml चा हवा आहे, तर याला 2000 ml ची पण बनवता आली असती. म्हणजे जी कपॅसिटी हवी आहे ना ती प्रोसेसमध्ये बनवता येते. एकदा का बनली की तिचा फक्त वापर होतो. सो मला इथे एक गोष्ट सांगायची आहे. बरेचदा लोकांना वाटतं की बाळ शाळेत गेल्यानं हुशार होतं. नाही, शाळेत गेल्यानं ते शिकवलेलं ज्ञान घेतं. कारण जन्माला येणारं कोणतंही बाळ ज्ञान घेऊन जन्माला येत नाही. ते ज्ञान घेण्याची इंद्रिय, ज्ञानेंद्रिय घेऊन जन्म घेतं. सो शाळेत गेल्यानं त्याच्या कपॅसिटीजनुसार ते शिकवलेला कॉन्टेंट आत्मसात करणार आहे. ते हुशार नाही बनणार आहे. ते जन्मजात हुशार आहे म्हणून ते शाळेत जात आहे, म्हणून ते शाळेत प्रोग्रेस करत आहे. आणि ते जन्मजात हुशारच नसेल ना तर शाळासुद्धा तुमच्या बाळाला ॲडमिशन देणार नाही आहे. हा महत्त्वाचा भाग मला वाटतं की पालकांनी अंडरस्टँड करायला पाहिजे. आणि हे मी का सांगतोय, कारण बरेचदा आपल्या पिढीमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये आज काय बघायला मिळतं, बाळ बनत असताना, गर्भवती असताना आम्ही लक्ष देत नाही. आम्हाला त्यावेळेला जॉब महत्त्वाचा आहे, आम्हाला त्यावेळेला इतर प्रायोरिटीज आहेत. बाळ बनत असताना आम्ही लक्ष देत नाही, प्रोसेसमध्ये लक्ष देत नाही. डिलिव्हरी झाल्यानंतर आम्ही मॅटर्निटी लिव्हचा इस्तेमाल करतो. डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या दिवशी जाताना आम्ही गोल्ड घेऊन जाऊ. डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या बड्डेला आम्ही लाखो रुपये खर्च करू. सो डिलिव्हरी झाल्यानंतर सगळं काही आम्ही करायला सुरुवात करतो. माझा प्रश्न तिथेच येतो की डिलिव्हरी झाल्याने लक्षात आलं की बाळामध्ये काहीतरी बौद्धिक क्षमतांना घेऊन प्रॉब्लेम आहेत, त्याच्या भावनांना घेऊन काही प्रॉब्लेम आहेत. काय करणार आहात पुन्हा? म्हणजे तुमच्याकडे पैसे जरी असतील तर जगातली कोणतीही शाळा, बेस्ट स्कूल तुमच्या अशा बाळाला ॲडमिशन देणार नाही आहे. किती मोठी रिस्क घेतो आपण. सो मला वाटतं, म्हणून मी म्हणतो की बौद्धिक क्षमतांनी युक्त जर का असेल ना, उत्कृष्ट बौद्धिक क्षमता असतील ना, तर स्कूलच कशाला पाहिजे. स्कूलच्या बाहेर उभा राहून सुद्धा इतिहास निर्माण करता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आहे, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. सो तुमच्या बौद्धिक क्षमता, बाय बर्थ बौद्धिक क्षमताच, तुमच्या ग्रहणक्षमताच आधी चांगल्या बनवा. आणि त्या चांगल्या असतील तर नंतर मला वाटतं की या बाळासाठी फार काही करायची गरज नाही आहे. सो हा 9 महिन्यांचा वेळ एवढा इम्पॉर्टंट आहे की ज्याची कशाचीही तुलना करता येत नाही. मला गर्भवती महिलांना एक गोष्ट सांगायला आवडेल की आज आपण, म्हणजे बरेचदा काय होतं की करिअर म्हणून बाळाकडे लक्ष दिलं जात नाही. करिअर आहे, आत्ताच जॉब लागलेला आहे, मग आत्ताच माझं करिअर स्टार्ट झालेलं आहे. आणि या सगळ्यांमध्ये आजची गर्भवती वर्किंग महिला कुठेतरी बाळाकडे दुर्लक्ष करते. म्हणजे 9 महिन्यांकडे दुर्लक्ष करते. डिलेव्हरीनंतर कदाचित लक्ष देतात, पण डिलेव्हरीच्या आधी जिथे बाळ खरंच बनतं, त्या बौद्धिक क्षमता बनतात, तो ब्रेन बनतो, त्यावेळेला लक्ष देत नाही. आणि डिलेव्हरीनंतर लक्ष देते. माझा एकच प्रश्न आहे, डिलेव्हरीनंतर, आज तुमच्याकडे वेळ नाही, मी अंडरस्टँड करतो की तुमचं करिअर आहे. डिलेव्हरीनंतर तुमच्या लक्षात आलं की बाळामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत. किती पैसे देऊन त्या बाळाला फक्त 1 मिनिटासाठी परत युट्रसमध्ये आणता येईल? अशक्य. लाखो करोडो अरबो खरबो रुपये देऊन सुद्धा 1 मिनिटसुद्धा हे बाळ परत युट्रसमध्ये येणार नाही आहे. याचा अर्थ काय की निसर्गाने एवढा मौल्यवान हा 9 महिन्यांचा वेळ स्वतःच्या त्या बाळाला डिझाईन करण्यासाठी दिलेला आहे. आणि ते डिझायनिंगचं काम सोडून आम्ही कोणासाठी तरी डिझायनिंग काहीतरी करतोय. सो वाय? 10 नसतील तरी चालेल, पण एकच असेल आणि ते जर का एवढं उत्कृष्ट डिझाईन केलं तर मला वाटतं की ही आई पुढच्या 400, 500, 1000 वर्षानंतरसुद्धा जगाच्या लक्षात राहणार आहे. आज 400 वर्षानंतरसुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब प्रत्येकाच्या मनात जिवंत आहेत. कशामुळे? फक्त एक बाळ घडवल्यामुळे, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. सो मला वाटतं की एवढी मोठी करिअर करण्याची संधी आहे. 9 महिने जर का इन्व्हेस्ट केलेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखं उत्कृष्ट, सर्वगुण संपन्न, स्वामी विवेकानंदांसारखं एखादं बाळ, APJ अब्दुल कलामांसारखं बाळ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं एखादं बाळ जर का घडवण्यासाठी जर हे 9 महिने तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर मला वाटतं की तुम्ही आयुष्यभर अजरामर झालेलं, एवढं मोठं करिअर करण्याची संधी आहे तुमच्याकडे. वाल, प्रत्येक तुमचा शब्द आणि प्रत्येक मुद्दा, प्रत्येक उदाहरण खूपच सुंदर आहे. गर्भसंस्काराची कॉन्सेप्ट खूप छान तुम्ही समजावून सांगितली. आता मला या प्रोसेसमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. गर्भवती महिलेने फक्त पॉझिटिव्ह राहणं पुरेसं आहे की काही प्रॉपर टेक्निक आहे गर्भसंस्काराची? नाही, काही टेक्निक आहेत. फक्त पॉझिटिव्हिटी, खरं सांगायचं तर पूर्ण वेळ 9 महिने राहील का, तर नाही राहणार. नाही, करेक्ट. कारण का, मूड स्विंग्स होणार आहेत, परिस्थिती बदलते. आज मला हॅपी वाटतं, उद्या कदाचित मी डिप्रेस्ड असेन, उद्या डिप्रेस्ड आहे, परवा मी खूप खुश असेन. म्हणजे हे सायकल्स येत राहणार आहेत.
आणि त्यामुळे फक्त पॉझिटिव्हिटी महत्त्वाची नाही आहे, तर पॉझिटिव्हिटीसोबत काय ॲक्टिव्हिटीज करणं. आता उदाहरणार्थ जसं मी मगाशी म्हटलं, की बाळाचा ब्रेन म्हणजे माणूस हा कशामुळे वेगळा बनला गेलेला आहे, तर त्याला लाभलेल्या ब्रेनमुळे. बरोबर. मग हा ब्रेन येणारं जे बाळ आहे तेही बाळ ब्रेन घेऊन येतं आहे. हम्म. मग तो ब्रेन कुठे बनतो, तर मेडिकल सायन्स असं सांगतं की बाळाचा 80% ब्रेन हा युट्रसमध्ये गर्भातच तयार होतो. हम्म. सो तुमचं बाळ जर का जगातलं बेस्ट बाळ बनायचं असेल तर कोणत्या पार्टवरती काम केलं पाहिजे, ब्रेनवरती काम ब्रेनवर. केलं पाहिजे. मग हा ब्रेन कुठे बनतोय, युट्रसमध्ये बनतोय. मग तो युट्रसमध्ये बनत असताना त्या ब्रेनसाठी जर का काही विशेष ॲक्टिव्हिटीज केल्या, जसं राईट ब्रेन आहे त्यासाठी क्रिएटिव्ह टास्क करायचे असतात, लेफ्ट ब्रेन आहे त्यासाठी काही लॉजिकल टास्क करायचे असतात. सो ब्रेनच्या बाबतीत असं म्हटलं जातं की यूज इट ऑर लूज इट. ब्रेन वापरला तर तो अधिक सक्षम बनतो आणि नाही वापरला तर त्याला गंज चढतो, म्हणजे तो अधिक डिटोरिएट होत जातो. म्हणजे ब्रेनच्या बाबतीत असं आहे की ब्रेन न्यूरॉन्सनी बनलेलं आहे आणि नंबर ऑफ न्यूरॉन्स जे काही बनतात तर त्यातले 80% न्यूरॉन्स हे गर्भातच बनतात. सो ब्रेन किती पॉवरफुल, तुमचं बाळ किती पॉवरफुल बनणार आहे हे युट्रसमध्ये असतानाच ठरतं. आणि तिथे जर का त्या ब्रेनच्या युटिलायझेशनसाठी म्हणून आईनं आपला ब्रेन वापरायला चालू केला, आपल्या राईट ब्रेन लेफ्ट ब्रेनचे इस्तेमाल चालू केले, त्यासाठीच्या या ॲक्टिव्हिटीज करत राहिली तर त्याचा खूप चांगला परिणाम बाळाच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये होताना आपल्याला जाणवतो. आणि म्हणून आई त्या ठिकाणी त्या ब्रेन रिलेटेडच्या ॲक्टिव्हिटीज करताना पाहिली पाहिजे, असली पाहिजे. त्याचबरोबर आईच्या भावना चांगल्या ठेवण्यासाठी उदाहरणार्थ ब्रेनबद्दलच सांगायचं झालं तर ब्रेनच्या काही विशिष्ट फ्रिक्वेन्सीज आहेत, अल्फा, थीटा, डेल्टा, गामा. बाळ जर का तुम्हाला पीसफुल, स्टेबल, काम असं असायला हवं तर आईनं सुद्धा त्या 9 महिन्यांमध्ये पीसफुल, स्टेबल, काम असलं पाहिजे. आज आपल्याकडं परिस्थिती वेगळी पाहायला मिळते. प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर एक्सायटेड असणारं कपल डिलिव्हरीनंतर आपल्याला फ्रस्ट्रेटेड बघायला मिळतं, कारण हे बाळ सळो की पळो करून सोडतं. मग अनेक घराघरामधल्या ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. याचं कारण काय, कारण 9 महिन्यांमध्ये तुम्ही स्वतः ती आईच पीसफुल आणि स्टेबल नाही आहे, तर मग बाळ पीसफुल स्टेबल कसं असेल, कारण फ्लेवर कोणाकडून घेऊन येत आहे, आईकडून. मग आई जर त्या काळामध्ये तशी नाही आहे तर बाळ कसं असेल, तुम्ही हाऊ यू कॅन एक्सपेक्ट. तुम्ही पेरलंच नाही तर उगवेल याची शक्यता काय. आणि म्हणून अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत. ब्रेनसाठीच्या ॲक्टिव्हिटीज झाल्या, इमोशनसाठीच्या आईच्या इमोशन बदलण्यासाठीच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, त्याचबरोबर सेन्सरी ऑर्गन्स ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे बाळ या विश्वात आल्यानंतर ज्ञान घेणार आहे. जसं मी स्कूलचं उदाहरण दिलं, स्कूलमध्ये शिकवला जाणारा सिलेबस बाळ किती घेणार आहे, जेवढ्या त्याच्या कॅपॅसिटीज आहेत. आणि त्या कॅपॅसिटीजच कमी असतील तर डोक्यावरून जाणार आहे सगळं. आपण पूर्वी शाळेत असताना म्हणायचं ना की याची कपॅसिटी, याची ग्रास्पिंग कपॅसिटी जास्त आहे, त्याची जर कमी आहे तो एक पाठी आहे. सो त्या कपॅसिटीज आहेत. आणि त्या कपॅसिटीज म्हणजे काय, हे कुठून कपॅसिटीज बनतात, ज्ञान मुळात कुठून येतं. मी एक उदाहरण तुम्हाला प्रश्न विचारेन. ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुम्हाला हे 5 सेन्सरी ऑर्गन्स नसते. डोळे नाही आहेत, कान नाही आहे, स्पर्श ज्ञान नाही, गंध ज्ञान नाही, चवीचं ज्ञान नाही. तर तुम्हाला आज स्वतःबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल जे काय माहिती आहे त्यातलं किती ज्ञान अवेलेबल असतं तुम्हाला? खूपच कमी. काही ना काही उणीव भासलीच असते. 0. मुळात तुम्हाला डोळे नाही आहेत, कान नाही आहे, स्पर्शज्ञान नाही, हे ज्ञानेंद्रिय नसतं तर ज्ञान किती असतं? 0. याचा अर्थ काय, तुम्हाला किंवा मला आज जे काही ज्ञान आहे हे ज्ञान कुठून मिळालं? जन्माला आल्यानंतर या सेन्सरी ऑर्गनच्या माध्यमातून आपण ज्ञान ग्रहण केलं. मग हे सेन्सरी ऑर्गन्स काय आहेत? कम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये इनपुट डिव्हाइसेस आहेत. हे ज्ञानेंद्रिय आहेत ज्या माध्यमातून ज्ञान आपण घेणार आहोत. आता ह्या ज्ञान घेण्याचे कपॅसिटीज जर का छोट्या तयार झाल्या, म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणून की आपण घर बांधलं, घर बांधताना पाण्याची टाकीवरती बसवतो. सो पाण्याच्या टाकीत पाणी जाण्यासाठी जर का आपण 1 इंचाची छोटीशी पाईपलाईन टाकली तर पाणी किती पडेल टाकीमध्ये? 1 इंचाचं तेवढंच पडेल ना. आणि जर मोठी 1000 मीटर डायमीटर असणारी पाईप टाकली तर तेवढं पाणी जाणार आहे. सो त्या टाकीत किती ज्ञान जाणार आहे? जेवढी तुमची पाईपलाईन आहे. सो ही पाईपलाईन म्हणजे काय? तुमच्या ग्रहण क्षमता आहेत. आणि ह्या ग्रहण क्षमता म्हणजे काय? या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान घेण्याची क्षमता. आता मुळात ज्या इंद्रियांच्या माध्यमातून हे बाळ शाळेत गेल्यानंतर किंवा जगात जन्माला आल्यानंतर या जगाचं ज्ञान घेणार आहे ते इंद्रिय म्हणजे हे 5 सेन्सरी ऑर्गन. उदाहरणार्थ डोळे. आता डोळे कुठे बनतात? कोणत्या हॉस्पिटलमध्ये, कोणत्या शाळेत बनतात का? नाही बनत. हे कुठे बनतात? गर्भात बनतात. म्हणजे बाळाची ज्ञान घेण्याची कपॅसिटी गर्भातच तयार होते. मग
ते ज्ञान घेण्याची कपॅसिटी बनत असताना त्या इंद्रियांसाठी जर का विशेष ॲक्टिव्हिटीज केल्या तर त्या ग्रहण क्षमता वाढण्याची म्हणजे प्रोसेस होते किंवा त्या ग्रहण शक्यता क्षमता जास्त. वाढतात. म्हणून इंद्रियांसाठी ज्ञानेंद्रियांसाठी काही विशेष ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजेत. अशा विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये जेव्हा ही गर्भवती माता राहील 9 महिन्यांमध्ये त्या ॲक्टिव्हिटीज करत राहील तर त्याचा उत्कृष्ट परिणाम आईवरती आणि आईमुळे गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आज WHO किंवा सायन्स मान्य करतं की गर्भात वाढणाऱ्या बाळावरती आईच्या एन्व्हायरमेंटचा, आईच्या भावनांचा परिणाम होतो. आणि म्हणून इथे जर का अशा विविध ॲक्टिव्हिटी आई करत राहिली, आई संगीत ऐकते, म्युझिक ऐकते. आता म्युझिक काय करतं, म्युझिकमुळे आईच्या पीस आणि स्टॅबिलिटीमध्ये फरक पडतो. आई पीसफुल बनते, काम बनते, स्टेबल बनते. मग ते म्युझिक जर का 9 महिन्यांमध्ये ऐकत राहिली तर बाळ देखील काम पीसफुल बनणार आहे. म्युझिक ऊर्जा देतं. ती ऊर्जा फक्त आईलाच मिळते असं नाही, आईला ऊर्जा मिळते, आईसोबत बाळाला सुद्धा मिळते. आणि मग बरेचदा असं लक्षात येतं की म्युझिक ऐकल्या ऐकल्या बाळ खूप छान रिस्पॉन्स करायला लागतं आहे. खूप अर्ली एजमध्ये बाळाच्या मुवमेंट जाणवायला लागलेले आहेत. सो हा प्रतिसाद आहे. तुम्ही कशा प्रकारचं एन्व्हायरमेंट देताय, कोणत्या ॲक्टिव्हिटीज करतायत, त्याप्रमाणे ते इंद्रिय, त्याप्रमाणे ते बाळ संपूर्ण गर्भामध्ये डेव्हलप होत आहे. आणि म्हणून ही डिझायनिंगची प्रोसेस आहे. आज कुठलीही गोष्ट असो, कोणताही प्रॉडक्ट, हा माईक बनला तर याचं डिझायनिंग केलं गेलेलं आहे. यासाठी प्रोडक्ट फिजिकली बनण्याआधी त्याच्या डिझायनिंगवरती काम केलं गेलेलं आहे, तेव्हा जाऊन हा फिजिकल प्रोडक्ट बनला गेलेला आहे. सो बाळ बनत असताना त्या डिझायनिंगवरती आम्ही पती पत्नी काम करतो का आजच्या युगात, तर नाही करत आहेत. आणि ते जर काम केलं तर मला वाटतं की येणारं बाळ निश्चित युनिक आणि वेगळं असेल. आणि जेवढे काही कपल्स ऐकतात, तुमचं बाळ वेगळं येऊ शकतं कधी जर तुम्ही प्रयत्न केले. सो म्हणतात ना, बाळ जर का एक्स्ट्राऑर्डिनरी हवा असेल तर थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स इतरांपेक्षा या पती पत्नींनी घेतले पाहिजेत. तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला तयार असाल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायला तयार आहे, ते बनून यायला तयार आहे. आणि म्हणून या प्रोसेसमध्ये ते एक्स्ट्रा एफर्ट्स प्रत्येक पती पत्नींनी घेतले पाहिजेत. आणि जर घेतले तर त्यांचं कोणतंही नुकसान नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही पॉझिटिव्ह प्रयत्न करता, पॉझिटिव्ह गोष्टी करता, तेव्हा त्याचा परिणाम निगेटिव्ह होणारच नाही. झाला तर तो पॉझिटिव्हच होणार आहे, कसलंही इथे नुकसान नाही. आणि म्हणून मला वाटतं की ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमधल्या या ॲक्टिव्हिटीज पती पत्नींनी एकत्रित फॉलो करणं, जागरूकपणे त्या बाळासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. इतकी सुंदर उदाहरणं तुम्ही सांगितलीत की मला एक रिक्वेस्ट करायची की एखादं असं उदाहरण तुम्ही सांगू शकता की जिथे तुम्ही गर्भसंस्कार झाल्यानंतर बाळ जन्माला आल्यावर त्या बाळात असे काही तुम्ही गोष्टी किंवा बदल बघितले, तसं काही निश्चित उदाहरण आहे खूप का? हजारो उदाहरणं देऊ शकतो. हजारो उदाहरणं मी वा. सांगू शकतो. इतिहासातली आधी काही उदाहरणं सांगेन. जसं इतिहासातलं उदाहरण सांगायचं झालं तर भक्त प्रल्हाद. आता भक्त प्रल्हाद यांचे वडील कोण होते, तर वडील राक्षस होते, हिरण्यकश्यप त्यांचं नाव. आता राक्षसाचं बीज जेव्हा स्त्रीगर्भामध्ये आलं, आईनं काय केलं, आईनं वातावरण बदललं. एपिजेनेटिक्सचा इफेक्ट इथे आपल्याला बघायला मिळतो. सो आई साधुसंतांच्या आश्रमामध्ये राहिली. 9 महिने ते ध्यान धारणा, स्पिरिच्युअलिटी सगळी बाळाला दिली. आणि त्याचा परिणाम काय झाला, राक्षसाचं बीज असताना सुद्धा बाळ कोण बनलं, भगवान स्वरूप भक्त प्रल्हाद म्हणून नावारूपाला आलं. सो हे परिवर्तन कशामुळे घडलं, तर त्या एन्व्हायरमेंटमुळे घडलं. हे गर्भसंस्कारांचंच उदाहरण आहे. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घेतलं तर स्वामीजींच्या आईने 9 महिने स्वामीजी गर्भात असताना ध्यानधारणा, मेडिटेशन याच्यावरती फोकस केला. आणि तेच रिफ्लेक्शन स्वामीजींमध्ये बघायला मिळतात. ती पीस, स्टॅबिलिटी, शांती, त्यांच्या ग्रास्पिंग कपॅसिटी स्वामीजींच्या, हे वेगळेपण आपल्याला बघायला मिळतं. आणि आत्ताच्या काळात माझ्याकडचेच उदाहरणं सांगायचं म्हटलं तर आज माझ्याकडं 41 बाळ आहेत. म्हणजे आज हजारो महिला, लगभग 35,000पेक्षा अधिक महिला 9 महिन्यांच्या या जर्नीमध्ये गर्भसंस्कारांसाठी आमच्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. आणि आत्तापर्यंत 3 लाख प्लस महिलांनी माझ्या कार्यशाळा किंवा हे अवेअरनेस प्रोग्राम अटेंड केलेले आहेत. सो 41 बाळ आहेत, ज्यांनी सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत. 41 बाळ. इतकंच काय, तर अगदी 2.5 महिने 3 महिन्याच्या एजमध्ये बोलणारी हजारो बाळं तुम्हाला बघायला मिळतील, बोलता येणार. 2.5 ते 3 महिन्यांच्या एजमध्ये. 2.5 महिने 3 महिने, 2.5 महिन्यांपासून पुढे आई सांगते की बाळा बोल ओम, ते बाळ लगेच ओम बोलत आहे. आई सांगते, आई नाव घेते गौरव, ते बाळ पण म्हणतं लगेच गौरव. सो 3 महिन्याचं बाळ जर का हे शब्द बोलत असेल, ते आईला ऐकतंय, ते वडिलांना ऐकतंय.
आणि जे ऐकतंय त्या पद्धतीनं ते 3 महिन्याच्या, 4 महिन्याच्या, 5 महिन्याच्या एजमध्ये रिस्पॉन्स करतंय. सो हे वेगळेपण आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणूनच मला वाटतं की आपल्याकडे एक पूर्वी म्हण होती, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सो बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय, या 3-4 महिन्यांच्या बाळाकडे जे कोणी पाहिल ना त्यालाच लक्षात येते की यार दिस इज समथिंग युनिक, काहीतरी वेगळेपण आहे याच्याकडं, हे शार्प आहे, हे हुशार आहे, हे आधीच कळतं. त्यासाठी शाळेत जावं लागत नाही. आणि म्हणून आज लोकांचा दृष्टिकोन बदलायचा आहे. मी या संपूर्ण प्रोसेसकडे आज चळवळ म्हणून पाहतोय. आज भारतामध्ये जर पाहिलं तर 80,000 बालकं दररोज जन्माला येत आहेत. फक्त महाराष्ट्रात पाहिलं तर 15,000 बालकं रोज जन्माला येतात. म्हणजे जे पालक होणार आहेत त्या आईवडिलांना, त्या स्त्रीला, मला प्रत्येकाला सांगायचं आहे की तुमचं बाळ एकटं नाही येणार आहे. ज्या दिवशी तुमचं बाळ येईल ना त्याच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये 80,000 बाळं ऑलरेडी येणार आहेत या भारतात फक्त. सो तुमचं बाळ या 80,000चा हिस्सा बनवायचं का 146 करोड जनतेला दिशादर्शक असं वेगळं बाळ बनवायचं, हे तुमच्या या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये लपलेलं आहे. हा तुमचा निर्णय आहे. मग किती इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कोणती गोष्ट किती इम्पॉर्टंट आहे, दॅट इज प्रायोरिटी काय याच्यावरती सगळं काही निर्भर होणार आहे. सो बाळाला जन्माला घालून पश्चाताप करणारी अनेक पालकं आपण पाहतो, फ्रस्ट्रेटेड असणारी पालकं अनेक पाहतो, आणि बाळाला जन्माला घालून इतिहासात अजरामर होणारी पालकंसुद्धा आपण पाहिलेले आहेत. सो तुमचा चॉईस आहे, तुमची प्रायोरिटी काय, संतती का संपत्ती. वा वा, खूपच छान. पण सर आताच्या जनरेशनकडून गर्भसंस्कार थोडे दुर्लक्षित होत आहेत का? निश्चित असं मला म्हणायला आवडेल. कारण आता जर परिस्थिती बघितली तर बरेचदा मुळात गर्भसंस्कार हा नंतरचा पार्ट आहे. प्रेग्नन्सी आणि लग्न हे सुद्धा आता दुर्लक्षित होत आहेत. आणि गर्भसंस्कारांचा विषय राहिला तर खरं तर हा अवेअरनेस खूप कमी आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या कुटुंबांना, फॅमिलीजना थोडाफार तरी अवेअरनेस आहे. रेस्ट इंडियामध्ये अनेक लोकांना म्हणजे माहिती नाही आहे. म्हणजे बरेचदा नॉर्थ इंडियात वगैरे गेलो लोक विचारतात क्या होता है गर्भसंस्कार, हे लोकांना तो माहीत नाही आहे. 9 महिन्यांमध्ये जिथं डिझायनिंगची प्रोसेस असते, मला वाटतं तीच लोक आज विसरलेत. आणि याला कारणीभूत म्हटलं तर जसं की आजचा सोशल मीडिया असेल किंवा आपले जे वेस्टर्न कल्चर्स अडॅप्ट करण्याची जी सवय आपल्याला लागलेली आहे, मग त्याच्यामध्ये आपण आता कुठे जातो तर आपण आता मॅटर्निटी फोटोशूट्स आणि या बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व झालो. पण ज्याचा दीर्घकाळ परिणाम किंवा आयुष्यभराची शिदोरी म्हणून ज्या बाळाला गोष्टी जाणार आहेत आईकडून, त्या प्रोसेसकडं खरंच दुर्लक्ष झाल्याचं जाणवतं. पण आज एक चांगली गोष्ट आहे की आज पॉडकास्ट माझे अनेक होत आहेत, तुम्ही अपॉर्च्युनिटी देत आहेत, तर त्याच्यातून अनेक लोकांपर्यंत हा अवेअरनेस वाढायला लागलेला आहे. आज जर पॉडकास्टच पाहिले तर अनेक लोकांच्या कमेंट्स येत आहेत, अनेक लोकांना इथून खूप क्लॅरिटी मिळते. आणि सर्वात महत्त्वाचं तर आज जिजाऊंचे बाळकडू या नावानं माझे जे अवेअरनेस प्रोग्राम होतात, खरं तर हाऊसफुल गर्दी माझ्या प्रत्येक कार्यशाळेला आहे. मग मुंबईमध्ये असेल, नागपूरमध्ये असेल, नाशिकला असेल, पुण्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या कार्यशाळा होत आहेत, ऑनलाईनला होत आहेत. तर याला तुफान गर्दी होते. याचं कारण काय, ऑफलाईनला जेव्हा लोक येतात तेव्हा मी बोलत असतो, बरेचदा सासू सासरे किंवा मुलीचे आईवडील असेसुद्धा या कार्यशाळेला आलेले असतात. सो यामध्ये मला एक गोष्ट पाहायला मिळते की जे कपल आलेलं आहे त्या कपलला आज काय झालेलं आहे की 30 वर्ष झाले, 35 वर्ष झाले, लग्न होऊन आता 10 वर्ष झाले, तरी पण अजून फॅमिली प्लॅनिंगच चालू आहे. बाळाचा विचार ते करत नाही आहेत. पण अशा कपल्सला या कार्यशाळेला आल्यानंतर जी क्लॅरिटी मिळते आणि त्यानंतर कपल मला वरती येऊन फीडबॅक देतं की सर थँक्यू सो मच, एवढ्या वर्ष आम्ही प्रेग्नन्सी अवॉइड केली, आज आम्हाला आमच्या बाळासाठीचं कारण मिळालं, नाव वी आर गोइंग टू प्लॅन अ बेबी. सो असे अनेक कुटुंब, अनेक महिलांचे, अनेक कपल्सचे मला फीडबॅक मिळतात की सर म्हणजे आत्तापर्यंत तो दृष्टिकोनच नव्हता. खरं तर इथे आल्यानंतर आम्हाला दृष्टिकोन मिळाला, बाळ का पाहिजे आणि प्रेग्नन्सी किती महत्त्वाची आहे, ती का म्हणजे पुढे कॅरी केली पाहिजे, हा दृष्टिकोन आज नवीन कपल्सना मिळतोय. जेव्हा समाजामध्ये जेव्हा डिंक नावाचा कन्सेप्ट, डिंक म्हणजे काय की ड्युअल इन्कम नो किड, अशा प्रकारचा आजच्या या नवीन पिढीमध्ये, IT मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये कुठेतरी कोणीतरी सीडिंग गेलेलं आहे. मला वाटतं 1994ला अमेरिकेमध्ये काहीतरी हा सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये सांगितलं गेलं की आज एक बाळ जन्माला घालायचं म्हणजे एवढा खर्च आहे आणि एवढ्या सगळ्या लायबिलिटीज आहेत. त्यानंतर आपण पाश्चात्य गोष्टी फॉलो करण्यात, वेस्टर्न कल्चरला अडॉप्ट करण्यात आपण फार फास्ट आहोत. त्यामुळे त्या तिथल्या कंडिशनला घेऊन त्या गोष्टींचा रिसर्च होता, बट आपल्याकडे त्या गोष्टी आज अनेक कपल्स फॉलो करताना दिसतात. आणि त्याचं कारण की त्यांना या गर्भसंस्कारच्या प्रोसेसचा किंवा मातृत्वाच्या या अनुभूतीचा जे काही आनंद आहे तो कुठेतरी सांगितला गेलेला नाही आहे. आणि त्याची क्लॅरिटी
या कार्यशाळेला आल्यानंतर अनेक लोकांना मिळते आणि आज कुठेतरी परिवर्तन होतं आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून तर एवढा चांगला प्रतिसाद माझ्या प्रत्येक कार्यशाळेला जिकडे तिकडे भेटताना मला बघायला मिळते. वा वा. पण सर, तुम्ही मगाशी म्हणालात तसं मॅटर्निटी फोटोशूटला प्रायोरिटी केलं जातं पण गर्भसंस्काराला नाही, तर अशा काही कपल्सला तुम्ही काय सजेस्ट कराल? मी एक गोष्ट सांगेन की गर्भसंस्कारानं जे काही बाळामध्ये येणार आहे स्वभाव, स्वरूप, संस्कार आणि कपॅसिटीज ते त्या बाळासोबत आयुष्यभर राहणार आहे. कारण ज्या कपॅसिटीज आईनं दिल्या त्यानुसार ते जन्माला आलं की त्या उंची अचीव करणार आहेत. कपॅसिटीजच नसतील, बौद्धिक क्षमताच नसतील तर बाळाला किती भारी स्कूल दिलं तर ते काही उंची गाठणार नाही आहे. बाय बर्थ या कपॅसिटीज असणं गरजेचं आहे आणि त्या या 9 महिन्यांमध्ये मिळतात. जेव्हा तुम्ही मॅटर्निटी फोटोशूट करता, माझा सिम्पलसा प्रश्न आहे, या मॅटर्निटी फोटोशूटचा गर्भात वाढणाऱ्या बाळाला काय फायदा? काहीही फायदा नाही आहे. आम्ही तिथे लाखो रुपये, तिथे हजारो रुपये खर्च करतो कारण तो तुमच्या आनंदासाठी तुम्ही करताय. बाळाच्या लाईफटाईमसाठी तिथून काही भेटत नाही आहे. सो मी म्हणत नाही की ते केलं नाही पाहिजे, पण आपला जो दृष्टिकोन आहे की आमचा दृष्टिकोन आजचा काय बनला आहे, चलो आज 2 तास काढले, 1 दिवसात सुट्टी काढली, फोटोग्राफ केला, वी आर हॅपी. यू आर हॅपी, दॅट इज ओके. युअर हॅपीनेस इज इम्पॉर्टंट. बट तुमचा जगाला दाखवण्यासाठीचा जो काही केलेला हा खर्च आहे त्याचा गर्भात वाढणाऱ्या बाळाला काहीही फायदा नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट? युअर हॅपीनेस इज इम्पॉर्टंट और बेबीज बाय बर्थ कपॅसिटीज आर इम्पॉर्टंट. आणि मग बाळाच्या क्षमता इम्पॉर्टंट असतील तर मला वाटतं की त्या क्षमतांसाठी तुम्ही वेळ आणि प्रसंगी पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत. कारण हा खर्च नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे. बाळाचा पहिला बर्थडे करता 1,00,000-2 लाख रुपये खर्च करतो, तो खर्च आहे. पण तोच काय, बरेचदा म्हणजे एक किस्सा सांगेन मी. माझं पिंपरी चिंचवडला जिजाऊंचं बाळकडू कार्यशाळा चालू होती. एक आई राजगुरुनगरवरून स्कूटरवरून पती पत्नी आलेले होते ती कार्यशाळा अटेंड करायला आणि त्या आईनं सांगितलं की सर, मी आज राजगुरुनगरवरून आलो आहे आणि येण्याचं कारण काय, कारण पहिल्या बाळाच्या वेळेला आम्ही तुमची ऑनलाईन कार्यशाळा अटेंड केलेली आणि पहिल्या बाळाच्या वेळेला जेव्हा आम्ही आता कोर्स आहे म्हटल्यानंतर 9 महिने नर्चर करायचं आहे, हँडहोल्डिंग सपोर्ट द्यायचा आहे, काही फीज राहतात बिकॉज फुकट दिलेल्या गोष्टींची किंमत नसते. पण त्यावेळेला आई म्हटली की सर, मी विचार केला की आमच्याकडे कुठं पैसे आहेत, आम्ही शेतकरी आहोत, मग जाऊ दे, राहू दे, आपण करू, असं म्हणून आम्ही ते इग्नोर केलं. त्यावेळेला आम्ही काही केलं नाही. बाळ जन्माला आलं आणि बाळ जन्माला आल्यामुळे नंतर बाळामध्ये काही प्रॉब्लेम्स आम्हाला जाणवायला लागले आणि ते प्रॉब्लेम्स रिपेअर करण्यासाठी, रिकवर करण्यासाठी लाखो रुपये आम्हाला उभे करावे लागले. सो तुमच्या किरकोळच्या फीज होत्या त्यावेळेला ते देणं आम्ही टाळलं आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला लाखो रुपये कर्ज काढून त्या बाळासाठी खर्च करावा लागला. आणि म्हणून आज मी सेकंड टाईम कन्सिव्ह आहे आणि म्हणून आम्ही आज राजगुरुनगरवरून इथं आलो आहे बिकॉज पहिल्या वेळेला जी मिस्टेक केली ते आम्हाला आता मिस्टेक करायची नाही आहे. सो दिस इज द इम्पॅक्ट. मग हा पॅटर्न जो आहे ना, आपण खर्च करतोय का इन्व्हेस्टमेंट करतोय हे प्रत्येकानं स्वतःला विचार. मग तो वेळ असो, पैसा असो. जर इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन येणाऱ्या काळात दिसणार आहे. जसं शेतकरी एक बीज पेरतो जमिनीमध्ये, खरं तर तो सोडतो, तो देतो, स्वतःची भूक मारून तो पहिल्यांदा जमिनीला देतो, जमीन काय करते, त्याला मल्टिप्लाय करून परत देते. सो हे तसंच आहे. इथे तुम्ही तो इन्व्हेस्टमेंट आहे, तुमचा हा वेळ, तुमचं व्हॉट एव्हर ज्या फीज असतील त्या दिल्या पाहिजेत, तो वेळ दिला पाहिजे. या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या पाहिजे. जसं आज आपण जेव्हा बाळ युट्रसमध्ये शारीरिकदृष्ट्या डेव्हलप होत असतं, शारीरिक डेव्हलपमेंटसाठी म्हणून आम्ही डाएटवरती खर्च करतो, बाळाला जी पोषक तत्वे हवी आहेत ती मिळावी यासाठी चांगला आहार घेतो. बाळ फिजिकली ग्रोन व्यवस्थित होत आहे, त्याचे हात, पाय, कान, नाक, डोळे व्यवस्थित बनत आहेत हे चेक करण्यासाठी वेळोवेळी आम्ही सोनोग्राफी करतो, बाळाचं स्कॅनिंग करतो. आम्ही त्याच्याबरोबर इतर गोष्टी त्या फिजिकल डेव्हलपमेंटसाठी करत असतो, जसं की मेडिसिन, सप्लिमेंट्स, या सगळ्या गोष्टी आम्ही घेत असतो. म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंटला तुम्ही करता ना, मग तसंच त्या बाळाचं अंतर्गत व्यक्तिमत्वासाठी त्या बौद्धिक क्षमता ज्या की दिसत नाही, शारीरिक डेव्हलपमेंट तुम्हाला आज कॅमेऱ्यासमोर बघता येते, बट तसं मेंटल डेव्हलपमेंट, त्या इमोशनल डेव्हलपमेंट, त्या ग्रास्पिंग कपॅसिटीज तुम्हाला नाहीत पाहता येत आहेत, पण त्याही येतातच ना. बाळ त्याच्याशिवाय येत नाही आहे, जरी दिसत नसलं तरी तेही येतच. मग त्या गोष्टींसाठीची ही इन्व्हेस्टमेंट आहे. जसं त्या डाएटवरती खर्च करतो, त्यासाठी वेळ देतो, दवाखान्यात जाण्यासाठी वेळ देतो, स्कॅनिंगला जाण्यासाठी वेळ देतो, अगदी तसंच त्या मानसिक, भावनिक, बौद्धिक विकासासाठी सुद्धा वेळ दिलाच पाहिजे. नाईस, सो ट्रू. पण याचबरोबर समजा आईला एखादं व्यसन असेल तर त्याचा कसा परिणाम होतो आणि त्याची कशी काळजी घेतली पाहिजे?
जसं चांगल्या गोष्टींचा चांगला परिणाम होतो, अगदी तसंच वाईट गोष्टींचा खूप वाईट देखील परिणाम होतो. उदाहरणार्थ सांगतो की आई जी काही कन्झ्युम करत असते, म्हणजे व्यसन 2 गोष्टीने मी म्हणेन, लाईफस्टाईल ॲज वेल ॲज ॲडिक्शन्स. कारण आज अनेकदा महिलासुद्धा काही ॲडिक्शन्स करताना आपल्याला बघायला मिळतात. स्मोकिंग असेल, अल्कोहोल ॲडिक्शन असेल, अंमली पदार्थांचं सेवन असेल, तर त्याचा बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती डायरेक्टली परिणाम होत असतो. मग त्याच्यामुळे बाळ गतिमंद, मतिमंद किंवा ॲबॉर्शन्स, मिसकॅरेजेस अशा प्रकारच्या काही गोष्टी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं, किंवा ऑटिस्टिक बाळ जन्माला येणं. सो हे सगळे त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत. आणि हे मी नाही सांगत आहे, हे मेडिकल सायन्स सांगतं, मेडिकल रिसर्चेस सांगतात की आई जर का अल्कोहोल कन्झ्युम करत असेल, निकोटीन घेत असेल, किंवा फास्ट फूडसुद्धा जसं की मॅगी असेल, किंवा जसं आपण मी म्हणतो ना की फास्ट फूडसुद्धा म्हणजे असं जंक फूड्स असतील, जे प्रिझर्वेटिव्स घातलेले जे फूड्स आहेत, तर त्या फूडचा बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती परिणाम होतो. जसं पाऱ्याचं प्रमाण जर का फूडमधून झालं तर त्याचा बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती डायरेक्टली परिणाम होतो. मध्यंतरी ते न्यूज आली की मॅगीमध्ये पाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. सो डायरेक्टली अशा प्रकारचे अन्नपदार्थ आई जर घेत असेल तर त्याचा विपरीत परिणाम बाळावरती बघायला मिळतो. त्यामुळे या गोष्टी कंपल्सरी अवॉइड करायच्या आहेत. आणि कम्प्लिटली म्हणजे कन्सिव्ह करायच्या आधी 3-4 महिन्यांपासूनच हे बंद असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही कन्सिव्ह करून त्यानंतर या 9 महिन्यांमध्ये संपूर्णपणे तुम्हाला या गोष्टी अवॉइड करणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर एक चूक बाळाला आयुष्यभर सफर करावी लागणार आहे. म्हणजे प्रेग्नन्सीमधली एक चूक बाळाचं संपूर्ण जीवन खराब करणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे किती सिरियस गोष्ट आहे. म्हणजे आजचा तुमचा 9 महिन्यांमधला छोटासा इग्नोरन्स तुमच्या स्वतःच्या बाळाला आयुष्यभर सफर करायला लागणार आहे. म्हणजे दुनिया त्या बाळाला त्रास देऊ न देऊ, आधी तुम्ही त्रास देताय. सो ट्रू. पण या गर्भसंस्काराच्या प्रोसेसमध्ये स्पिरिच्युअलिटी किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाची आहे. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, जर सायंटिफिकली जर आपण पाहिलं तर तुमचं पीस आणि स्टॅबिलिटी, तुमची आस्था, तुमच्या धारणा. सो स्पिरिच्युअलिटी तुम्हाला काइंडनेस देते, स्पिरिच्युअलिटी तुम्हाला स्टॅबिलिटी देते. मग त्या स्पिरिच्युअलिटीमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढतो, स्पिरिच्युअलिटी तुम्हाला कॉन्फिडन्स देते. आणि हा कॉन्फिडन्स म्हणजे तो आत्मविश्वास, ती पीस आणि स्टॅबिलिटी, ती पॉझिटिव्हिटी या स्पिरिच्युअलिटीमधून येते आणि ती आवश्यकच आहे. आणि म्हणून स्पिरिच्युअल असणं महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी जसं की आपण मंत्र चॅन्टिंग करतो. आता मंत्र काय करतात, तर चॅन्टिंग करत असताना त्या शब्दांच्या माध्यमातून फ्रिक्वेन्सीज बाहेर निघतात. त्या फ्रिक्वेन्सीज काय करतात, तर तुमच्या कानाच्या माध्यमातून ब्रेनपर्यंत जातात, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात. आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात तेव्हा पीस आणि स्टॅबिलिटी येते. सो स्पिरिच्युअलिटीचा खूप महत्त्वाचा भाग, स्वामी विवेकानंदांमधले झालेले बदल हे त्यांच्या आईने म्हणजे भुवनेश्वरी मातेनं केलेल्या त्या ध्यानधारणेचा परिणाम आहे. सो ही स्पिरिच्युअलिटी असलीच पाहिजे आणि त्यासाठी वेळ दिलाच पाहिजे. आज जे आपण एक्सक्युजेस देतोय ते एक्सक्युजेस या 9 महिन्यांसाठी मला वाटतं की आपण थांबवले पाहिजेत आणि हा वेळ गर्भातल्या बाळाला दिलाच पाहिजे. सर, या सगळ्या गोष्टी ऐकून मला तर खूप म्हणजे क्युरिओसिटी निर्माण झाली की एक्झॅक्टली काय घडतं या गर्भसंस्कार प्रोग्राममध्ये. एखादी ॲक्टिव्हिटी किंवा काही टेक्निक शेअर करू शकता का? नक्कीच. जसं उदाहरणार्थ ब्रेनसाठी आपण मगाशी थोडंफार बोललो, तर क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज या क्रिएटिव्ह ब्रेनसाठी केल्या पाहिजेत. ओके. क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतं की जसं ड्रॉइंग, आर्ट, क्राफ्ट, पेंटिंग अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज या क्रिएटिव्हिटीजमध्ये येतात. तुम्ही 30-40 वर्षापूर्वींची जर आई पाहिली जी नॉन वर्किंग होती, तर ती अशी क्रिएटिव्हिटी करत असायची. काय करायची मोस्टली, तर आपल्या जुनी आई जी असायची ती काय करायची, तर मार्केटमधून लोकर घेऊन यायची आणि येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करायची. आता त्याचा परिणाम कसा होतो, आई जेव्हा येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करते, तर विणकाम करत असताना तिच्या डोक्यातला विचार कोणाचा असेल, बाळाचा. म्हणजे ती इमोशनली त्या बाळाशी कनेक्टेड होती, तिथे तो बॉन्ड क्रिएट होत होता. आणि शिवाय त्या क्रिएटिव्हिटी करते म्हणजे आईचा क्रिएटिव्ह ब्रेन वापरला जातोय, ब्रेन ॲक्टिव्ह आहे. सो आईचा ब्रेन ॲक्टिव्ह आहे तर बाळाच्या ब्रेनसाठी, बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी त्या ॲक्टिव्हिटीचा खूप चांगला फायदा होतो. सो लाईकवाईज क्रिएटिव्ह ब्रेनसाठी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज. लॉजिकल ब्रेन बनतोय, मग लॉजिकल ब्रेनसाठी लॉजिकल ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये मॅथ्स. इस्रायलचं उदाहरण द्यायचं झालं तर इस्रायलमध्ये
पती पत्नीकडून मॅथ सॉल्व्ह करून घेतो, किंबहुना हो. मॅथचे ट्युशन्स लावले जातात या 9 महिन्यांमध्ये वा वा वा. प्रेग्नन्सीसाठी. हम्म. सो इथे सुद्धा महिलांनी ते मॅथ सॉल्व्ह केलं पाहिजे, पझल सॉल्व्ह केल्या पाहिजे, सुडोकूज सोडवले पाहिजेत, त्याचबरोबर चेस बुद्धिबळ खेळलं गेलं पाहिजे. आणि Nice. कमीत कमी दररोज 1 तासाचा वेळ या ब्रेनसाठी म्हणून दिला गेला पाहिजे. सो जेव्हा पती पत्नी ते चेस खेळत आहेत, पती पत्नी काहीतरी ड्रॉइंग बनवत आहेत, किंवा पत्नी स्वतः काहीतरी क्रिएटिव्ह टास्क करते आहे, तर त्याचा खूप चांगला परिणाम याच्यातनं 2 फायदे होतात. एक तर आई त्याच्यामध्ये बिझी होते. आई जेव्हा एंगेज्ड आहे, ती काहीतरी ड्रॉइंग करते, ती काहीतरी ॲक्टिव्हिटी करते, तर ती बिझी झाली. आणि जेव्हा अशा पॉझिटिव्ह वेनं आई बिझी होते, त्यावेळेला ॲटोमॅटिकली निगेटिव्हिटीज निघून जातात. बरोबर. सो निगेटिव्हिटीज गेल्या, ते फिअर गेलं, स्ट्रेस गेलं. रिकामं घर, जसं रिकामं मन शैतानाचं घर आपण म्हणतो. हम्म. सर रिकामं राहिलं की काही ना काही निगेटिव्हिटीज येणार आहेत. मग त्याच्यामध्ये येतील की मिसकॅरेज तर होणार नाही ना, प्रॉब्लेम तरी होणार नाही ना, हे तरी होणार नाही ना, ते तरी होणार नाही ना. करेक्ट. सो या निगेटिव्हिटीजचा विचार करणं म्हणजे त्यांना आमंत्रण देण्यासारखं आहे. बरोबर. आणि म्हणून जेव्हा या पद्धतीने क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये तुम्ही लॉजिकल गोष्टींमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करता, त्यावेळेला ॲटोमॅटिकली त्याचा चांगला परिणाम होतो. हम्म. या व्यतिरिक्त म्हणजे आम्ही GSCमध्ये गर्भसंस्कार चॅलेंज जो काय आपला कोर्स आहे, सो GSCमध्ये काय केलेलं आहे की काही ट्रान्स दिलेले आहेत. माझा 27 वर्षांचा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे सबकॉन्शियस माइंड अँड हिप्नॉसिसमध्ये. हम्म. सो जगभरामध्ये हिप्नो बर्थिंग नावाचा कन्सेप्ट वापरला हम्म, जातो. हम्म, हम्म. सो म्हणजे हे त्यासाठी ॲटोसोल्युशन ट्रान्स दिलेले असतात. आता ॲटोसोल्युशन ट्रान्स काय आहेत, तर माझ्या माध्यमातून सेट ऑफ पॉझिटिव्ह सजेशन्स हम्म. दिल्या गेलेल्या आहेत. ओके. सो या पॉझिटिव्ह सजेशन्समुळे काय होतं की मन शांत होतं, छान झोप लागते, हम्म. आणि त्याच्यामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी, प्रचंड पॉझिटिव्हिटी येऊन जाते. हम्म. सो मनामध्ये असणारे जे लिटल व्हॉइसेस आहेत, कारण प्रिव्हियस लाईफमध्ये कधीतरी कोणाचं तरी ऐकलेलं असतं मिसकॅरेज वगैरे, किंवा तसा काही एक्सपिरियन्स झालेला असतो, मग या प्रेग्नन्सीमध्ये वाटायला लागतं मग यावेळेला तर असं होणार नाही ना, हम्म. प्रॉब्लेम तरी होणार नाही ना. आणि हे डाऊट जे आहेत, ते डाऊट इटसेल्फ, तो जो निगेटिव्ह थॉट आहे, तो वारंवार आला की त्याचं रूपांतर एन्झायटीमध्ये होतं. आणि मग ते पॅनिकनेस, मग त्याच्यामुळे सफरिंग, लो BP, हाय BP, अनेक प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे सुरू होतात, किंबहुना मग मिसकॅरेज होतं. हम्म. सो असे इश्यूज जर का व्हायचे नसतील, तर ती पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी हे ट्रान्स खूप मदत करतात. मला एक उदाहरण सांगायला खूप आवडेल, म्हणजे पिंपरी चिंचवडमधलं आमच्यातलं उदाहरण आहे. उर्मिला नावाच्या एक मॅडम आहेत. सो मॉर्निंग वॉकला गेलेलं असताना त्यांनी मला पाहिलं, आणि ते पती पत्नी जवळ आले, विचारलं विष्णू सर का, म्हणलं हो. सो दे वर सो एक्सायटेड. मी विचारलं का, म्हणजे ते थँक्यू म्हणत होते. मी विचारलं का, ते म्हणले की सर मी GSC मॉम आहे, आणि थँक्यू यासाठी की 6 वेळेला सिरीज ऑफ मिसकॅरेजेस, त्यामुळे लाईफमध्ये मी कधी आई बनू का, हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता. प्रश्न निर्माण झालेला, मला कधी आई बनता येईल का. बट तुमचं एक आम्ही ऑनलाईन कार्यशाळा केली, हम्म. आणि त्यानंतर जो कॉन्फिडन्स मला मिळाला, प्रेग्नन्सी वा. प्लॅनिंगपासून आम्ही तुमच्याकडे जोडलं गेलो, आणि सर आज 6 महिन्याचं बाळ आहे, त्याला घरी ठेवून आम्ही आज वॉकिंगला आलो आहे. सो वा. दॅट वॉज द एक्सपिरियन्स. सो त्यांचं लिटल वाईज काढून टाकण्याचं काम या ट्रान्समुळे झालं. त्याचबरोबर ॲफर्मेशन्स बोलल्यानं, अफर्मेशन्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह सजेशन आपण बोलत राहतो. त्या पॉझिटिव्ह सजेशन्समुळे काय होतात की त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट होतात. हम्म. जसं बरेचदा आता मगाशी आपला विषय झाला की घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे, पण काही वेळेला घरातलं वातावरण पोषक असेलच असं नाही. म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून सगळ्या गर्भवती महिलांना सांगायची आहे. आपण सांगितलं की वातावरणाचा परिणाम होतो, वातावरण हे पॉझिटिव्हच असलं पाहिजे, सकारात्मकच असलं पाहिजे, सपोर्टिव्हच असलं पाहिजे, पण ते असेलच असं नाही. मग नसेल तर काय करायचं, गिवअप करायचं का, असंच म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणाऱ्या बाळाला असं जन्माला घालायचं आहे का, तर नाही घालायचं. मी आईला सांगत असतो की अशा वेळेला तू जिजाऊ नाही, तर अशा वेळेला तू हिरकणी बनायचं. म्हणजे काय, हिरकणीनं जेव्हा रायगडाचा कडा उतरली, हम्म. त्यावेळेला तिनं पाहिलं का, माझ्या पाठीमागं माझा पती आहे का, माझ्या पाठीमागं माझे सासू सासरे आहेत का, तिनं नाही पाहिलं. तिनं फक्त स्वतःचं बाळ पाहिलं, आणि स्वतःच्या बाळासाठी म्हणून अंधाऱ्या रात्रीत रायगडाचा कडा उतरली. मला हेच सांगायचं आहे प्रत्येक गर्भवती महिलेला जे आता मला ऐकत आहेत, की जर सपोर्ट केला तर वेल अँड गुड, सपोर्ट करावा ही आयडियल कंडिशन आहे. बट नाही केला तर त्या ठिकाणी तुला हिरकणी बनावं लागेल. वा. आणि स्वतःचं ते माइंडसेट पॉझिटिव्ह बनवावं लागेल. स्वतःचं बाळ समोर ठेवलं की मला वाटतं की आईला जगात काही अशक्य नाही. असं म्हटलं जातं की माँ एक ऐसा योद्धा आहे जिसे खुद भगवान भी हरा नहीं सकता है. हम्म. आणि मग तो योद्धा या 9 महिन्यांमध्ये जागृत व्हावा, आणि तो जर जागृत केला, या ॲक्टिव्हिटीज करत राहिली, आई मेडिटेशन करत राहिली, मेडिटेशनचा खूप चांगला परिणाम होतो.
जसं काही फिजिकल एक्सरसाइज जे आपण तो योगा वगैरे प्रेग्नन्सीमधला त्याचा खूप चांगला परिणाम होतो. त्राटकासारखी ॲक्टिव्हिटी मी मगाशी सांगितली की ज्याच्यामध्ये जसं सेन्सरी ऑर्गन डेव्हलप होत आहेत, सो डोळे डेव्हलप होत आहेत, मग डोळ्यांसाठी त्राटक केलं पाहिजे. कान डेव्हलप होत आहेत, कानांसाठी काय म्युझिक ऐकले पाहिजे. अशा अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये आईनं केल्या फॉलो पाहिजे. केल्या गेल्या पाहिजे. वा वा. आता आम्हाला प्लीज इन्फॉर्मेशन द्या की जर एनरोल करायचं असेल तर नेमकं काय प्रोसेस फॉलो सो करायची. अनेक ठिकाणी ऑफलाईन किंवा ऑनलाईन कार्यशाळा होत आहेत. सो IVR नंबर आपण कमेंट म्हणजे याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. सो त्या नंबरवरती संपर्क करा किंवा आज डॉक्टर विष्णू माने रिव्ह्यूज एवढं जरी गुगलला विचारलं तर तुम्हाला हजारो लोकांच्या स्टोरीज तिथे बघायला मिळतील. सो तिथे नंबर अवेलेबल आहे, तिथून कॉल करा. शक्य असेल तर कार्यशाळा अटेंड करा, नसेल तर डायरेक्टली तुम्ही या 9 महिन्यांच्या प्रोसेसमध्ये जोडले जाऊ शकता. आणि तिथून आज सांगायला मला खूप आनंद होतोय की 27 कंट्रीजमधून लोक आज जोडले गेलेले आहेत. अरे वा वा वा. सो म्हणजे खरं तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हम्म. चळवळ म्हणून ही गोष्ट मी सुरू केलेली. आज जे आपले NRIs आहेत हम्म. ते NRIs सगळे म्हणजे कारण भारतीय संस्कृती आहे आणि बाहेर गेलेल्या लोकांना या संस्कृतीची खूप लवकर जाणीव होत असावी असं मला वाटतं. आणि आपल्याला त्याची किंमत नसते. बाहेर गेल्यानंतर किंमत कळते की आपला देश काय, आपली संस्कृती काय. त्यामुळे कदाचित बाहेरची लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज जोडली जात आहेत आणि खूप चांगलं परिवर्तन या सगळ्या माध्यमातून होत आहे. कमाल कमाल. तर जितक्या उत्साहाने या प्रेग्नन्सीज गर्भसंस्कार बघितलं जातं तितकंच काही जण आहेत ज्यांना प्रेग्नन्सीज नको आहे किंवा जर अनप्लॅन प्रेग्नन्सी झाली तर बाळ नको आहे असं सहज आपण बोलून जातो. तर त्यावेळी हे वाक्य ऐकल्यानंतर त्या गर्भावर काही परिणाम होतात का तितकेच? कसं आहे की तुम्ही रिग्रेटेड प्रेग्नन्सी कॅरी करत असाल तर डेफिनेटली खूप वाईट असा परिणाम त्याच्या म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंटपेक्षा त्याच्या मेंटल, इमोशनल, इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटवर होतो. ओके. आणि म्हणून मला वाटतं की असे कपल्स जसं मी ऑलरेडी सांगितलं की आज जो प्रतिसाद कार्यशाळांना मिळतो आहे कारण इथे आल्यानंतर तो माइंडसेट बदलतो. मोस्टली ऑनलाईन असो ऑफलाईन असो मी नेहमी सांगतो की तुम्ही फुल फॅमिली मिळून ही कार्यशाळा करा, तो पूर्ण प्रोसेस अनुभव करा. आणि माझी 100% खात्री आहे की तुम्ही जेव्हा ही प्रोसेस सगळी ऐकाल, कार्यशाळा कराल, त्यानंतर तुमचा प्रेग्नन्सीकडे बघण्याचा, या 9 महिन्यांकडे बघण्याचा, त्या बाळाकडे बघण्याचा टोटल दृष्टिकोन बदलला जातो. एकत्रित फॅमिली बनून पती पत्नीला सपोर्ट करावा लागतो, इनलॉज आपल्या सुनेला सपोर्ट करायला लागतात आणि ते सेलिब्रेशन मोड स्टार्ट होतो. सो मला वाटतं की त्यासाठी प्रत्येकानं म्हणजे हा अनुभव घ्यायला काही हरकत नाही आहे. तो अनुभव तुम्ही घेतला पाहिजे, नॉलेज घेतलं पाहिजे. वा वा. अप्रतिम सर. आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतोय जिथे आपण काही मिथ्सबद्दल बोलणार आहोत. बरेचसे गैरसमज असतात सगळ्यांचे, त्याबद्दल आपण डिस्कस करू. मिथ नंबर 1, गर्भसंस्कार केले की बाळ जिनियस किंवा सुपर ह्युमन जन्माला येतं. सो मी सुपर ह्युमन किंवा जिनियस जन्माला येतं असं मी म्हणणार नाही, पण गर्भसंस्कार केलं की रिझल्ट निश्चित चांगले मिळतात. बाळामध्ये त्याच्या भावनिक, मानसिक, बौद्धिक क्षमतांमध्ये वेगळेपण तुम्हाला निश्चित बघायला मिळेल. कमाल. प्रश्न दुसरा, गर्भसंस्कार केवळ पूजा अर्चा, मंत्र आणि धार्मिक कर्मकांड आहे? नाही, ऑलरेडी मी त्याच्याबद्दल सांगितलं की हा कोणताही धार्मिक विधी नाही आहे. हे खरं तर जिथे नाळ जोडलेले आहे त्या आईचा आणि बाळाचा असा तो विधी आहे. आणि त्यामुळे आईच्या माध्यमातून बाळाला जे काही मिळतं ती प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये केल्या गेलेल्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी म्हणजे गर्भसंस्कार आहे. नक्कीच. हो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. गरोदरपणात आईने डबल डाएट केलं पाहिजे आणि डबल जेवलं पाहिजे तरच बाळ सुदृढ होतं. नाही, खरं तर बाळ शारीरिकदृष्ट्या किती सुदृढ होत आहे यापेक्षाही ते भावनिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या किती सुदृढ होत आहे तेही महत्त्वाचं आहे. जेवण केलं पाहिजे पण योग्य प्रकारचा आहार घेतला पाहिजे. मग अशी आपण म्हटलो की फास्ट फूड्स आणि अनहेल्दी फूड जर तुम्ही घेत असाल तर त्याचा चांगल्यापेक्षा वाईट परिणाम खूप होतो. त्यामुळे योग्य आहार, न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करणारा आहार घेतला गेला पाहिजे. आणि मला वाटतं की त्यासाठी डायटिशियनचा सल्लासुद्धा घेणं गरजेचं आहे. कारण बरेचदा काय आपण चुकीचा आहार घेतो आणि त्याचासुद्धा बाळावरती परिणाम होतो आणि तो परिणाम फक्त 9 महिन्यांसाठी नाही तर तो परिणाम आयुष्यभरासाठी होणार आहे. म्हणून थोडीशी जागरूकता असली पाहिजे. नक्कीच नक्कीच. शेवटचा प्रश्न, गर्भसंस्कार म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी? नाही, गर्भसंस्कार तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप मदत करतं हे मात्र शुअर आहे.
कारण मुळात जर याचं उत्तर मी छान देईन, जर संपूर्ण जगात किंवा या विश्वात जर पाहिलं तर मानव प्राणी सोडला तर बाकी कोणाची सी सेक्शन्स होत नाहीत आणि त्या एवढ्या प्रमाणात तर अजिबात नाहीत. सो मानव प्राण्याचीच का? कारण मानव प्राण्याच्या मनात कुठेतरी एक डाऊट टाकला गेला किंवा ती भीती पेरली गेली. सो भीतीच्या बाबतीत असं म्हटलं जातं की द पेन इन मेंटॅलिटी इज मोर दॅन द पेन इन रियालिटी. मग आजची आई काय करते की रियालिटीमध्ये त्या लेबर पेनला फेस करायच्या आधीच कितीदा तरी ती मनात लेबर पेन आणते आणि त्या मनातल्या लेबर पेनमुळे फिजिकली जेव्हा बाळ डिलिव्हरी करायचं आहे त्याच्या आधीच आईनं गिवअप केलेलं आहे आणि माईट बी त्याच्यामुळे त्या मानसिकता नसल्यामुळे सुद्धा सी सेक्शन्स करावे लागतात. सो गर्भसंस्कार केल्यानं नॉर्मल डिलिव्हरीचा रेट वाढतो का? तर निश्चित वाढतो. त्याच्यासाठी अनेक कारणं आहेत. आईचं एक्सरसाइज, आईची फ्लेक्झिबिलिटी, आईची स्ट्रेंथ, आईच्या कपॅसिटीज, आईचं प्रेग्नन्सीमध्ये असणारं नॉलेज. बरेचदा लमाज टेक्निक असतात, काही ब्रिथिंग टेक्निक्स असतात, त्याचा नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूपच चांगला परिणाम होतो. सो अशा ह्या गोष्टी शिकलात, त्याचं नॉलेज घेतलं तर नॉर्मल डिलिव्हरी सहज शक्य आहे. आमच्याकडं अनेक हजारो महिला तुम्हाला पाहायला मिळतील की पहिल्या डिलिव्हरीमध्ये सी सेक्शन आहे, सेकंड डिलिव्हरी नॉर्मल आहे. आत्ता ज्या महिला जॉईन होत आहेत त्याच्यामध्ये अबाउट 68% महिलांच्या नॉर्मल डिलिव्हरीज आहेत. आता तुम्ही म्हणाल 68% सुद्धा सर कमी आहेत. त्याचंही कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की बरेचदा काही महिलांचे असे मिथ्स आहेत की नाही आम्हाला सी सेक्शन नकोच आहे, आम्हाला आमचं फिजिक्स मेंटेन करायचं आहे आणि त्यामुळे आम्हाला सी सेक्शनच हवं आहे. किंबहुना त्याहीपेक्षा अजून काही प्रथा येत चाललेल्या आहे. न्यूमरोलॉजी काही लोक फॉलो करतात, आम्हाला याच तारखेला याच वेळेला. सो मला वाटतं की निसर्गानं दिलेलं आहे आणि नैसर्गिकरित्या पुढं जायला पाहिजे. या अशा मिथ्समध्ये अडकलं नाही पाहिजे. नॅचरली निसर्गानं ज्या पद्धतीनं तुम्हाला ही प्रेग्नन्सी बहाल केलेली आहे तसंच डिलिव्हरीसुद्धा दिलेली आहे. त्यामुळे ती नॅचरल वेनंच व्हायला हवी आणि त्याचेही काही खूप चांगले बेनिफिट्स होतात नॅचरल डिलिव्हरीचे. सो तशा दृष्टीने तो प्रवास केला पाहिजे आणि यामध्ये जेव्हा तुमचा माइंडसेट चांगला असतो, तुमच्या फिजिकल स्ट्रेंथ चांगले असतात, प्रॉपर इन्फॉर्मेशन्स असतात, ब्रिदिंग टेक्निक्स तुम्ही शिकलेलं असता, त्यावेळेला पॉसिबिलिटीज खूप जास्त आहेत तुमच्या नैसर्गिक डिलिव्हरीच्या. कमाल. थँक्यू सो मच सर. तुम्ही आज इथे आलात, तुमचा छान वेळ दिलात आणि इतक्या सुंदर उदाहरणासकट इतकं छान आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. थँक्यू सो मच. मला ऑडियन्सला सुद्धा सांगायला आवडेल, जे कोणी तुम्ही आज हा पॉडकास्ट बघत असाल, जरूर तुमच्या प्रतिक्रिया करवा. कारण या फक्त गर्भसंस्कार कोर्स किंवा प्रोसेस म्हणून मी बघत नाही आहे, तर एक चळवळ म्हणून या प्रोसेसला मी आज पुढे घेऊन चाललो आहे आणि मनापासून माझ्या आयुष्याला मिळालेला हा पर्पज आहे. एक आई घडली पाहिजे. कारण मी नेहमी सांगतो कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. सो घराघरातली ही आई जिजाऊ बनावं हे माझं स्वप्न आहे आणि जेव्हा आई जिजाऊ बनेल तेव्हा शुभांची कमी नसणार आहे. अनेक छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व जन्म घेतील. त्यामुळे तुमचं मत कमेंट करा आणि जे कोणी गर्भवती कपल असेल किंवा जे कपल्स आहेत बाळाला जन्माला घालायचा विचार करतात अशा प्रत्येक कपलपर्यंत, त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत किमान हा पॉडकास्ट जरूर पाठवा. त्यांच्या विचारांमध्ये झालेला परिणाम भारतामध्ये परिवर्तन घडवायला खूप मदत करेल. सो थँक्यू सो मच. सर्वांचंच मनापासून धन्यवाद. जी अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर, आमच्या ज्ञानात इतकी सुंदर छान भर पाडली तुम्ही, त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला ही एक छोटीशी भेट. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं या माध्यमातून तुम्हीसुद्धा अनेक गर्भवतींपर्यंत येणाऱ्या त्या कपल्सपर्यंत काही चांगलं पेरण्याचं काम करताय. सो अशीच तुम्हालासुद्धा भरभराट लाभो. चांगलं काम करताय. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आजच्या या भागात प्रेग्नन्सीबद्दल, गर्भसंस्काराबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलायला नक्कीच तुम्हाला मदत झाली असेल. हा भाग जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सरांनासुद्धा कॉन्टॅक्ट करूच शकता. हा भाग आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्यांसोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन भागात नवीन माहितीसहित. तोपर्यंत मज्जा वेलनेस तुझ्या आरोग्यासाठी तुझ्यासोबत.